शाहरुख आणि सलमानच्या फॅन्समध्ये कायमच एक रायव्हलरी असल्याचं जाणवतं सोशल मीडियावर पण आणि ग्राउंड लेवलला पण. तुम्हाला कधी असं भेटलंय का सलमानचा? आम्हाला भरपूर भेटतात पण आम्ही इग्नोर करतो त्या गोष्टी. काय बोलतात म्हणजे काय कसं म्हणजे काही पण हकला, मोस्टली हकलाच म्हणतात, हकले की फॅन. आम्ही आमच्याकडे पण वर्ड आहे पण आम्ही बोलत नाही, आम्ही त्यांना ऑटोवाले म्हणतो. कुठल्या मूवी बघून लाईक तुम्ही प्रेमात पडला, म्हणजे वॉट एव्हर, लाईक तुम्ही फॅन झाला शाहरुख खान? मी तर डरपासूनच आहे. डरपासून तुम्ही? मी ओम शांती ओम बघितलं. आपला ऍक्टर समोर दिसणं ह्याच्यात खुशी असती. मग तो किती बोर असून दे, तो दिसतोय ना मला बस. कारण तुम्ही ते ऍक्सेप्ट टेन्शन नाही घेणार. तुम्हाला ते ठीक आहे, तुम्ही मूवी सारखा बघणार, अरे बहुत बघणार मूवी काय. पण जे मला माहितीये ना, अरे नाही माझा ऍक्टर दिसतोय ना बस, मी त्यालाच बघतोय फक्त बस. तुम्हाला वाटतं की शाहरुखने कधी हॉलिवूडचा मोठा विचार केला पाहिजे? ऍक्च्युली त्यांचा असा विषय आहे की ते बॉलिवूड, जे लोक आपण हॉलिवूड बोलतो, लोकांनी बॉलिवूडला हॉलिवूडशी कम्पेअर केलं पाहिजे. अशी इंडस्ट्री बॉलिवूड झाली पाहिजे असं त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे बॅड ऑफ बॉलिवूड त्याला बनवता आली असती जर आर्यन खान डिरेक्टर नसता, तर त्याला बॅड ऑफ बॉलिवूड बनवता आली असती नसती. कारण एवढे ऍक्टर्स घेणं, आता हे त्याच्या वडिलांना बघूनच प्रत्येक जण ऍग्री झाला, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. शाहरुख खान वरून कधी कोणाला शिव्या दिल्यात का? भरपूर. काय काय झालं त्यावेळेस जेव्हा लहान मॅच्युअर होतो तेव्हा ठीक आहे ना, म्हणजे बट तेव्हा होऊन जातं ते. शिव्या म्हणजे बाकीचे लोक त्याला वेगळ्या अर्थाने बघतात, पण आमच्यासाठी शिव्या हे पण एक तुमचा राग व्यक्त करण्याचं माध्यम आहे किंवा काहीतरी सांगण्याचं माध्यम आहे. काय काय किस्सा झाला होता नेमका? आता किस्से तर भरपूर आहेत, आठवावं लागेल. तुला एकदम इम्पॅक्टफुल किस्सा आहे, तुला काय आठवतंय का मी काही सांगितलेला एखादा किस्सा? मी माझं तर मी आमिर खान तो काहीतरी बोलला होता तेव्हा मी खूप शिव्या दिला होता. असं ग्रुपमध्ये पण टाकलं होतं नाही, असं कसं बोलला असं. 2023च्या एंडच्या वेळेस जेव्हा शाहरुख खानचा डंकी रिलीज झाला, त्यावेळेस मी माझा ट्विटर फीड स्क्रोल करत होतो, तर त्यावेळेस मला एक हे कळलं की पुण्यामध्ये एक शाहरुख खानचा फॅन क्लब सुद्धा आहे. तो मी रिच आउट झालो या फॅन क्लबला आणि त्यांनी मला स्क्रीनिंगसाठी इन्व्हाइट केलं. डंकीला स्वारगेटला होती अँड इट वॉज क्वाईट द शो. लाईक फटाके पासून ढोल ताशा वगैरे सगळं होतं तिथे. लोक डान्स करत होते, म्हणजे जवळपास 700-800 शाहरुख खान फॅन्स होते आणि त्यांनी एक पूर्ण थिएटर बुक केला होता आणि इट वॉज लाईक एक प्रॉपर आपण इव्हेंट म्हणतो तसं एक इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला होता. सो त्याच फॅन क्लबचे मेंबर्स ऑर वी कॅन से फाउंडर्स आपल्यासोबत आहेत. हर्षल सोनवणे आणि रवींद्र कांबळे हे टीम SRK पुणेचे फाउंडर्स आहेत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. ऍक्च्युली इट विल बी अ डिस्कशन बिटवीन शाहरुख खान फॅन्स ओनली. वी आर ऑल शाहरुख खान फॅन्स. सो आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि नॅशनल अवॉर्ड विन पासून ते आता बॅड्स ऑफ बॉलिवूड पासून सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम हर्षल अँड रवींद्र टू आवर न्यू पॉडकास्ट विच इज कॉल्ड बिंदास बोल. अँड तो फर्स्ट ऑफ ऑल मला हे समजून घ्यायचंय की हाऊ डिड दिस ऑल हॅपन. लाईक तुम्ही कशी हे फॅन क्लब कसं स्टार्ट केलं पुण्यामध्ये? बिकॉज आपण लाईक विचार करतो की मुंबई असेल किंवा दिल्ली असेल या जागी, कॅलकटा सुद्धा या जागी फॅन क्लब असतात, म्हणजे शाहरुख खानचे तर आहेतच, पण पुण्यामध्ये मी ऐकलं नव्हतं. 2 वर्षापूर्वीच मी पहिल्यांदा ऐकलं. तर कधीपासून सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झाली? तर आम्ही 2017 पासून सुरुवात केली. रईस मूवी जेव्हा आला होता त्याच्यानंतर आम्ही फॅन क्लबची सुरुवात केली. तर आधी आम्ही बेसिकली 20 लोकच होतो, कोर मेंबर्स जे असतात ते आत्तापर्यंत आहेत आमच्याबरोबर. नंतर मग आम्ही पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो केला झिरोचा, तेव्हा हे प्रॉपर ड्रेसिंगमध्ये वगैरे आले, मग हे जॉईन झाले. आम्ही दोघांनी मग पुढे आता चालवत आता ऑलमोस्ट 800-900 मेंबर्स आहेत आमचे पुण्यामध्ये फक्त. राईट. तुम्ही रईस पासून स्टार्ट केलं, त्यानंतर झिरो होता, देन हॅरी मेट सेजल पण तुम्ही केला असेल, त्यानंतर आम्ही पठाण जवान आणि डंकी. तेव्हा ऍक्च्युली खूप ग्रोथ झाली पठाण जवान डंकी, बिकॉज 3 फिल्म्स एका वर्षात होते. तर डंकीला जेव्हा मी आलो होतो शूटिंगला तेव्हा हे प्रॉपर असे ड्रेसअप करून आपण होता, अक्षय पण होता, हे प्रॉपर ड्रेसअप करून होते. आणि जवानच्या वेळेस पण तुम्ही म्हटलं की तुम्ही एकदम ड्रेसअप करून होता. ब्लाड लुक केला होता मी त्यावेळेस. तो जो ट्रेन मधला शूट आहे त्यांचा ड्रेसिंग वगैरे, ऍक्च्युली मला पहिल्यापासूनच ती हॉबीज आहे
की त्यांच्यासारखं दिसणं, त्यांच्यासारखं राहणं, त्यांच्यासारखं वागणं हे मला पहिल्यापासूनच आवडतं. तर मी मोस्टली ह्यांना तर मी आत्ता भेटलो 2018 मध्ये, पण मी त्याच्या आधीपासूनच ते करत होतो की कुठलाही मूवी आला म्हणजे जोश झाला त्यावेळेस ती साईड रिंग, तो बेल्ट, गॉगल, जॅकेट म्हणजे प्रॉपर त्याच 1999. त्याच्यानंतर बादशाह पिक्चर, ती बादशाह त्यातले वो लडकी जो सबसे अलग आहे त्या गाण्यात ती चेन वाली पॅन्ट आहे, ब्लॅक पॅन्ट त्याच्यात असे चेन्स आहेत, ती ड्रेसअप करून मी बादशाह पिक्चरला गेलो होतो. रईसच्या वेळेस तो पठाणी पूर्ण घातलेला तो चष्मा, म्हणजे असं मी प्रत्येक ह्याला एक लुक करून जातच होतो. कुछ कुछ होताय झालं, त्यानंतर ते कुछ कुछ होताय मध्ये ते पोलर स्पोर्ट्स, कूलची चेन. का बरं एवढं का आवडतं? नाही ऍक्च्युली काय होतं त्यावेळेस म्हणजे मी ज्या जनरेशन मध्ये आहे आता, मी आहे, माझं वय आहे 45, मी आहे 1980चा बॉर्न. आता ज्या वेळेस मला कळायला लागलं त्यावेळेस शाहरुख खान हे उदयाला आले, म्हणजे एक 12-13 वर्ष 1993 मध्ये शाहरुख खान हे एक नवीन म्हणून आले. त्यावेळेस असं झालं होतं की डर मूवी त्यांचा आला होता, मी अपोलो थिएटर रास्तापेठ तिथं पिक्चरला गेलो होतो. त्यावेळेस असं झालं होतं की हिरोपेक्षा विलनला जास्त रिस्पॉन्स मिळत होता की काहीतरी वेगळं. सनी देओल हे आहेतच प्रॉपर, सगळ्यांना माहिती की ते किती मोठे स्टार आहेत, पण हा एक नवीन माणूस, अरे हा राव, हा एड पळवायला लागलाय त्याचा, हा कोण आहे हा, म्हणजे एक चर्चा झाली होती. त्यावेळेस हेअरस्टाईल वगैरे माझी तशीच होती, माझा भांग पण पडत नव्हता, सगळी केस अशी जायची. तर काही जण म्हणायचे की अरे यार तो नवीन तो विलन आहे ना तो डर मधला, त्याची केस सेम तुझ्यासारखी. तर थोडासा मी अट्रॅक्ट झालो त्या गोष्टीला आणि हळूहळू मग त्यांना मी फॉलो करत होतो. तुम्ही क्लबची कसं, म्हणजे तुमचं काम कसं चालतं किंवा एकमेकांना कनेक्टिव्हिटीसाठी कशी करता, का फक्त सोशल मीडिया एवढंच? नाही, एक तर मला माहितीये की हे KKR कोलकाता नाईट रायडर्सचे मर्चंडाईज पण सेल करतात आणि त्यासोबत शोज तर करता तुम्ही, फर्स्ट डे फर्स्ट शो वगैरे, ट्री प्लांटेशन वगैरे पण बहुतेक करतो. आम्ही सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी करतो, म्हणजे अनाथ आश्रम मध्ये वह्या वगैरे, त्यानंतर काही गरजूंना अन्नधान्य वाटप, रोड साईड जे असतात लोक थंडीचे त्यांना ब्लँकेट्स वगैरे, म्हणजे अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज करतो आम्ही. आता पावसाळ्यात आम्ही रेनकोट्स वगैरे हे केले. शाहरुख खान क्लबच्या अंडरच? हो. त्याच्यात आम्ही कुणाला, म्हणजे आम्हाला ह्याच्यात स्पॉन्सर नसतो. आमचे जे टीम मेंबर्स आहेत आम्ही सगळे मिळून एक ठरवतो की ह्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, मग हे करणार आहे, मग याचं बजेट काय आहे, मग ठीक आहे एवढं बजेट आहे, मग आपण 10 जण आहोत तर हे बजेट डिवाइड करून प्रत्येकाने कॉन्टॅक्ट करायची आणि तो इव्हेंट सक्सेस करायचा. त्याच्या मागे असा कुठलाही अर्थसहाय्य आम्हाला नाही. जसं लोकांना वाटतं की अरे यांना ते शाहरुख खान देतो म्हणून हे एवढं करतात, लोकांचा तो गैरसमज आहे. तो गैरसमज आहे. हो, शाहरुखचा काहीतरी सपोर्ट असेल, तो गैरसमज आहे लोकांचा की आम्ही हे करतो. आता इव्हन लोक म्हणतात की ते हे करतात कुठलं बुकिंग, बल्क बुकिंग, कॉर्पोरेट बुकिंग, पण ते तसं पण नाहीये. कारण तुम्ही बघितलं असेल की आम्ही ज्यावेळेस कुठलाही फर्स्ट डे फर्स्ट शो करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही आमच्या पेजवर जाऊन चेक करू शकता, आम्ही तिथे तिकीट प्राइस टाकलेली असते आणि त्या तिकीट सोबत तुम्हाला काय मिळणार आहे तेवढंच, की बाबा तुम्ही फक्त मूवी बघायला येणार आहे तर जी काय प्राइस आहे, तुम्हाला टी शर्ट हवंय ती एक प्राइस, असे 2 कॅटेगरी आम्ही केलेली असते. मग तुमच्याकडनंच पैसे घेतो, त्याच्यातनं 2 पैसे वाचून आम्ही बाकीचा इव्हेंट साजरा करतो. बरोबर. बाकी असं नाही की आम्हाला शाहरुख खान देतो किंवा त्यांची कंपनी देते, असं काही नाहीये. आणि लोकांचा जो गैरसमज आहे की कॉर्पोरेट बुकिंग वगैरे होती, तो तसं पण काही नाही. लोकांना असं वाटतं की हे PR थ्रू हा, हे तसं नाहीये. ऍक्च्युली तुम्ही थिएटर मालकालाही विचारू शकता, आमचे जे पैसे असतात तेच विचार करतात की हे 100-200 हे असे चिल्लर घेऊन आम्ही आलेलो असतो पैसे द्यायला. कारण तसं असतं तर आम्ही चेक दिले असता किंवा कॅश. फक्त फॅन म्हणूनच तुम्ही हे करता? शाहरुख खानच्या प्रेमापोटीच फक्त? हो, ऍक्च्युली ते इन्स्पिरेशनच आहे आमचे, त्याच्यामुळं. तर एक्स्ट्रा काय अजून ऍक्टिव्हिटीज तुम्ही ऑर्गनाईज करता याच्यामध्ये? KKRचं म्हणजे KKRला सपोर्ट तुम्ही करता, स्क्रीनिंग वगैरे तुम्ही? स्क्रीनिंग वगैरे आता लास्ट टाइम फायनलचं इव्हेंट ठेवलं होतं आम्ही, नानापेठमध्ये एक हॉल घेतला होता आम्ही, तर तिथं फायनलचं इव्हेंट ठेवलं होतं आम्ही. बरोबर. फायनलला जेव्हा KKR होती 2024ला त्याची स्क्रीनिंग केली होती. आणि यावेळेस आम्ही एक नवीन चालू केलं की क्रिकेट टुर्नामेंट. आमच्यात मध्येच आम्ही 4-5 टीम केल्या
जसं जवान्स, पठाण, Okay. तसं मूवीच्या नावाने बाजीगर्स. आणि आम्ही क्रिकेट टुर्नामेंट केली. खूप लोक बघायला आले. ऑलमोस्ट क्रिक हिरोजवर 20,000 लोकांचे व्ह्यूज होते त्याच्यावर, अरे वा. की हे काहीतरी वेगळंच आहे. क्रिकेट तर आहेच, पण टीम्सच्या नावांमुळे ते हे झाले, जर्सी वगैरे केली. तर आता स्पोर्ट्समध्ये पण आम्ही थोडंसं हे करतोय. टीम शाहरुख खान पुणे क्रिकेट क्लब. क्रिकेट क्लब. आता हे आम्ही एक नवीन चालू केलंय कॉन्सेप्ट, की जे इंटरेस्टेड आहेत क्रिकेट वगैरे खेळायला त्यांना दर सॅटरडे आम्ही एक तर बुक करतो आणि सगळे येतात, एन्जॉय करतो आम्ही 12 वाजेपर्यंत. संडे आराम. तुम्ही लाईक आय सेड की कुठल्या मूवी बघून लाईक तुम्ही प्रेमात पडला, म्हणजे वॉट एव्हर, लाईक तुम्ही फॅन झाला शाहरुख खानचे मी तर डरपासूनच आहे. दरपासून तुम्ही? मी ओम शांती ओम बघितलं होतं. तू लेट मी late झालो. म्हणजे कुठली अशी क्वालिटी आहे त्यांच्या फिल्म्स मध्ये जे तुम्हाला अट्रॅक्ट करते? म्हणजे त्यांचा चार्म्स, त्यांची बोलण्याची स्टाईल, आणि म्हणजे एक लेडीज बद्दल जे हे असतं त्यांचं, नाही का, रिस्पेक्ट देऊन हा. बोलतात. काही गोष्टी आहेत त्यांच्या की काही नसताना पण एवढं मोठं होणं छोट्याशा गोष्टीपासून, नाही का, की आता त्यांना बॅकग्राऊंड नव्हतं बॉलिवूडचं, पण तरी ते आज ज्या पोस्ट पर्यंत गेले तेवढी त्यांनी मेहनत घेतली. तर ती मेहनत बघून पण थोडंसं वाटतं की 0 पासून माणूस एवढा हिरो होऊ शकतो. तर आपल्याला ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणजे कोणी आउटसाइडर आलाय बॉलिवूड मध्ये आणि मग तो मोठा झाला, म्हणजे ते तुम्हाला पूर्ण जर्नी प्रेमात पडलं तुम्ही ऍक्च्युली? शाहरुख आणि सलमानच्या फॅन्स मध्ये कायमच एक रायव्हलरी असल्याचं जाणवतं, म्हणजे सोशल मीडियावर पण आणि ग्राउंड लेवलला पण. तुम्हाला कधी असं भेटलंय एखादा सलमानचा आम्हाला भरपूर भेटतात, पण आम्ही इग्नोर करतो त्या गोष्टी. काय बोलतात म्हणजे काय कसं असतं? म्हणजे काही पण हकला, हा. मोस्टली हकलाच म्हणतात, हकले के फॅन. आम्ही आमच्याकडे पण वर्ड आहे पण आम्ही बोलत नाही, आम्ही त्यांना ऑटोवाले म्हणतो. तर त्याच्यामुळं काय आहे, आम्ही जास्त त्या गोष्टीत पडत नाही. आता जे नवीन नवीन फॅन आहेत जे आमच्या ग्रुपला अटॅच होतात, मग ते आम्हाला त्यांची पोस्ट टाकतात, अरे भाई या ऐसा हो रहा है वैसा हो रहा है. आम्ही म्हणते भाई कूल, इग्नोर. ज्यादा उसको हवा मत दे तो वो ज्यादा हवा में आएगा, उसको इग्नोर कर दे मतलब वो उधर के उधर ही बैठ जाएगा. कारण आपण शब्दाला शब्द वाढवत गेलो तर ती गोष्ट वाढत जाते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी इग्नोर करतो, म्हणजे ती जास्त पॉप्युलर होऊनच देत नाही. हर्षल, तुझा डीपी बघितला नाही, तुझा शाहरुख खान सोबतचा फोटो, तर टेल अस युअर एक्सपिरियन्स ऑफ मीटिंग विथ हिम. तुम्ही पण भेटलाय? हो, आम्ही सोबतच भेटलो ऍक्च्युली. कधी भेटलो? 2023लाच भेटलो. जवान मूवी नंतर SRK इथे डंकी शूट साठी आले होते पुण्यामध्ये, वाघोलीच्या पुढे शिक्रापूरला. तळेगावला. हो. शिक्रापूर. अच्छा. तर इथे हयात रिजन्सीच आहेत जवळ, तिथे ते स्टे होते, त्यांनी बोलवलं आम्हाला. तर त्याची वेगळीच एक स्टोरी आहे. आम्हाला वाटलं होतं की रात्री बोलवतील, तर आम्ही पूर्ण रात्र 4 वाजेपर्यंत जागलो. आला नाही, आता आम्हाला वाटलं की आता बोलवणार नाहीत वगैरे, झोपून गेलो. सकाळी मेसेज आला की या म्हणून, बट सगळे झोपले होते. तर आमच्याकडे 15 मिनिटाचाच तो टाईम होता. तर आम्ही निघालो, पण आम्हाला 45 मिनिट्स उशीर झाला. तरीही SRK थांबले होते की नाही, आता एवढं यांनी केलंय, पठाण, जवान, FDFS केलाय, त्यांना वाटलं असेल मे बी. थांबले ते 45 मिनिट्स आणि मग आम्हाला भेटले. आम्ही अंघोळ, फ्लाईट कॅन्सल झाली, ते बाय रोड गेले. बाय रोड ते नंतर बाय रोडनी गेले. त्यांची फ्लाईट पण त्यांची कॅन्सल झाली, कारण आम्ही खूपच लेट झालो होतो. आम्ही लेट झालो, त्याच्या मागे अजून 1-2 फॅन क्लब पण आले दुसरे, मग त्याच्यामुळे अजून लेट झाला. मग त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली आणि बाय रोड गेले ते. मग एक्सपिरियन्स कसा होता मीटिंगचा, म्हणजे काय बोलले, काय झालं? एक्सपिरियन्स, मी तर खूप विचार करून गेलो होतो की हे बोलेल ते बोलेल, बट मी ते थोडी पर्सनॅलिटी बघितली. मी तिथं थंड झालो पूर्ण. मी फक्त म्हणलो लव्ह यू आणि पठाणच्या सक्सेस बद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स, एवढंच माझ्या तोंडातून निघालं आणि डन, एवढंच. मग आलो. मग ते काय बोलले? ते थँक्यू बोलले, थँक्यू बेटा वगैरे. शाहरुखच्या टीम बरोबर म्हणजे कॉन्टॅक्ट कसं झाला तुमचा? त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं का तुम्ही सोशल मीडियाच्या थ्रू तिकडे गेले होते? कसं? नाही, आम्ही ऍक्च्युली अप्रोच करतो त्यांना, की आम्ही आमचे जे काही इव्हेंट्स असतात ते त्यांना पाठवतो. मग त्यांनाही आवडतं, ते SRKला दाखवतात, त्यांची मार्केटिंग टीम जी असते. हा, आणि दर बर्थडेला मग ते आम्हाला थोडंसं सपोर्ट करतात की या तुम्ही भेटा SRKला, कारण SRK त्याचा बर्थडे फक्त फॅन्ससाठी ठेवतो. तो कोणालाही दुसऱ्याला भेटत नाही, फक्त फॅन्ससाठी तो पूर्ण काय हॉल वगैरे बुक करून त्यांच्यासाठी परफॉर्म करतो. त्यांच्यासाठी डिनर पण असतं, त्यांच्यासाठी सगळं करतो. गिफ्ट वगैरे गिफ्ट वगैरे नाही, दरवर्षी असतात गिफ्ट वगैरे असतात.
प्रत्येक ह्याला. म्हणजे सगळ्या फॅन्सला हो मॅक्झिमम 900 ते 1000 फॅन्स असतात हॉलमध्ये. तर प्रत्येकाला गिफ्ट जेवण हे कंपल्सरी बर्थडेच्या दिवशी हो मुंबईमध्ये. हो. मग ते येणार, केक आमच्या सोबतच कापणार, डान्स वगैरे करणार, थोडे डायलॉग, थोडे मोटिवेशन स्पीच. प्रत्येक बर्थडेला जातो हो. शाहरुखच्या? प्रत्येक येस. कुठला बर्थडे मिस वगैरे नाही, कोरोनात पण नाही? कोरोनात पण गेलोय मी, फोटो आहे माझ्याकडे मास्क लावून. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता भेटण्याचा? माझा तर एक्सपिरियन्स असा होता की मी तर विचार केलाच नव्हता की काय बोलणार. पण तिथे गेल्यावरती ब्लँक झालो. फ्रेंडला म्हटलं तुम्ही फोटो काढा, मी तोपर्यंत बघत थांबतो. मी एक साईडला बघत थांबलो होतो त्यांना, सगळ्यांचे फोटो उचतर. शेवटला मग मी गेलो. माझ्या हातावरती टॅटू आहे शाहरुख खानचा इथे, डॉनचा. तो दाखवला त्यांना. टी शर्ट काढावे लागेल. बसून अरे वा, सेकंड डॉन 2 आहे. हे दाखवलं त्यांना. म्हणलं अरे डॉन. हसले. त्या हसण्यामध्ये सगळ्यांचे फोटो बघा तुम्ही आणि माझ्या सोबतचा फोटो बघा. माझ्या फुल स्माइल मध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये फक्त पोज दिला. कधी कधी काढलेला आहे टॅटू? हा मी काढलाय 2018 2008 डंकीच्या वेळेस. सॉरी, झिरोच्या वेळेस. ओके, पण झिरो तर ऑलमोस्ट फ्लॉपच झाला. फ्लॉपच झाला. मग हे जेव्हा मूवीज फ्लॉप होतात, म्हणजे एक काळ होता असं की कुठला झिरो, हॅरी मेट सेजल, डिअर जिंदगी पण ओके होता. म्हणजे शाहरुख खान नव्हतं म्हणजे जसं लीड मध्ये. असे खूप सारे फिल्म एक लाईन मध्ये चालले नव्हते. आणि सलमान खानचे त्यावेळेस खूप चालले होते, सुलतान असो, बजरंगी भाईजान असो, नाही का? तर त्यावेळेस तुमची काही टसल झाली का तुमच्या सलमान खान फॅन सोबत? ते होतच राहतं. भले आता आमचा मूवी चालला तरी ते भांडणं करणार, नाही चालला तरी ते भांडणं करणार. म्हणजे ते भांडतच असतात मोस्टली. म्हणजे सलमान खान फॅन भांडतात फक्त का दुसरे पण कुठले? आमिर असेल, अक्षय कुमारचे पण फॅन भांडतात. आमिर खानचे मोस्टली एवढे नाहीये, ते काही जास्त भांडण असतात पण आहे पण नाही. पण असं होतात क्लॅशेस, पण आम्ही ते निग्लेक्ट करतो त्या गोष्टीला. मध्ये मध्ये अजय देवगणचे पण फॅन आले ते, मग ते पण जास्त काही हे नाही करत. मग आता ते सगळं शांत झालंय. मध्ये मध्ये अक्षय कुमार आणि सलमान खान फॅन क्लब मध्ये भांडण चालू होती, कारण आम्ही त्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये थोडे मागं होतो, कारण आमचे मूवी देत वर्ष, तर ह्यांच्यामध्ये भांडणं चालू होती. आम्ही फक्त मजे घेत होतो. आता कित्येक सलमान फॅन्स, म्हणजे सगळ्या स्टार्सचे फॅन्स आहेत आम्हाला जॉईन झाले, ते कन्वर्ट झालेत आफ्टर 2023. ते खूप सारे फॅन्स आमच्या ग्रुपमध्ये फॅन क्लब मध्ये पण आता पण बघितलं भरपूर फॅन आहेत सलमानचे आमच्या ग्रुप. त्यांना माहिती की आम्ही पण लॉयल आहे, आम्ही ऍज अ फॅन करतो. सलमान खान असला तरी ठीक आहे, ओके, आम्ही मूवीला जाणार. आमचं असं नाहीये की शाहरुख खान आहे, शाहरुख खानचं बघणार, सलमान खानचं आपल्याला असं काही नाही, सगळ्यांचं बघणार. मग तुम्ही KKRच्या टीम बरोबर पण कायमस्वरूपी असाल IPL मध्ये, का दुसऱ्या टीमला सपोर्ट करता? नाही, KKR जर हरली तर आम्ही RCB ला सपोर्ट करू. माझी टीम आहे. KKR जर बाहेर पडली शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही KKRच असतो. बरोबर. त्याच्यानंतर मग RCB. पण आता आमचं आहे RCB, पण बाकी आहेत की जे मुंबई, चेन्नई, प्रत्येकाचे आहे. पण एंड ऑफ द डे म्हणजे जोपर्यंत KKR आहे तोपर्यंत मग भलेही तो मुंबईचा फॅन असला तरी तो तिथं काही बोलणार नाही, कारण आमचा तो वेगळा गोष्ट आहे KKRचा. फॅन कन्वर्ट झाल्याचं म्हणले तुम्ही, तर असं म्हणजे कन्वर्ट होऊन तेवढे लॉयल राहतात. मी तेच म्हणजे 2023 ला जे फॅन्स कन्वर्ट झाले व्हॉटएव्हर, पण ते ऍक्शन फिल्म बघून ना, पण ओरिजिनल जी फॅन फॉलोइंग ती रोमॅन्टिक 90s. ते आता सलमानचा पण आता एवढे मूवीज चालले नाही लास्ट, तर ते म्हणजे सलमान शाहरुखचं हे पण नाही की भांडतात पण, बट सपोर्ट पण करतात त्यांचे फॅन्स एकमेकांना. तर त्यामुळे ते खूप सारे 40-50 फॅन्स आहेत आमच्याकडे सलमानचे, जे आमच्या ग्रुपमध्ये आहेत. हो, पण ते शाहरुख खान क्लब बरोबर लॉयल राहतात. हो, कसबा. हा, तिथलेच 22 लोक आहेत कसबा पेठेत. हा, कसबा ग्रुप म्हणून एक आहे, शेख सल्ला दर्गाच्या इथे राहतात. पूर्ण 22 सलमान खानचे फॅन, पण FDFS ला ते लोक आमच्याकडे फर्स्ट डे फर्स्ट शोला शाहरुख खानच्या मूवीला. पुण्यामध्ये सलमान खानचं होतं का अरेंज FDFS? हो, होतं ना. एक जावेद म्हणून आहे गाडीवाला रोडला, त्याचं बेईंग ह्युमन म्हणून एक सोशल हे आहे, तर ते करतात सलमान खानचं FDFS वगैरे. आपण टी शर्ट्स वगैरे पण त्यांना बनवून दिले FDFS.
तर ते करतात. बर्थडे असेल शाहरुख खानचा, ते पण असं सोशल ऍक्टिव्हिटी वगैरे करतात. तुम्ही पण त्या फॅन्स पैकी आहात का ज्या मन्नतच्या धावून बाहेर उभे राहतात वगैरे? तुम्ही गेलाय कधी मन्नतच्या बाहेर जाऊन उभे राहायला? हो, मन्नतच्या बाहेर खूप उभे वेळा. राहतोच, त्याला काही ऑप्शन नाहीये ना आम्हाला. मुंबईला गेलो तर तिथे जाऊन येणंच म्हणजे किती तिथनं लांब असलं दर्शन घ्यायला लागतं. हा. किती वेळा गेला असेल तुम्ही मन्नतच्या बाहेर? असं कसं सांगणार किती वेळा गेलो, कारण ज्या वेळेस ह्यांना शाहरुख खान माहिती नव्हतं त्यावेळेस पण मी गेलो. ज्यावेळेस ती जुनी पार्टी शाहरुख खानची, माझ्याकडे फोटो आहेत ते जुने खूप, त्यावेळेस म्हणजे शाहरुख खानच्या घराच्या बाहेर पूर्ण स्टॅच्यूज होते. म्हणजे यशराज, आपले देवानंद साहेब, त्याच्यानंतर राज कपूर साहेब यांचे स्टॅच्यूज होते आणि तिथं बसून आपण फोटो काढू शकत होतो त्यावेळेस. आता ते यशराजने काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावले. तिथं चांगलं पूर्ण म्हणजे नाही का बसायला उठायला म्हणजे एकदम व्यवस्थित जागा होती. आता त्यांनी ते काढून त्यावेळेसची गोष्ट म्हणजे नाही तरी म्हटलं की 2010-11ची गोष्ट आहे. त्यावेळेस मी गेलो होतो, फोटोज वगैरे काढले होते, खुश झालतो. पहिल्यांदा व्हॅनिटी व्हॅन पाहिली होती 555 नंबरची, तिच्यासोबत फोटो म्हणजे एक वेगळं की अरे शाहरुख खानची गाडी, शाहरुख खानने पण गाडी करायला काढ फोटो. शाहरुखचा पिक्चर हिट झाल्यावर तर म्हणजे सगळेच सेलिब्रेशन करतात, पण बऱ्याचदा काही कारणामुळे शाहरुखला सोशल मीडियावरती ट्रोल पण केलं जातं. जसं की म्हणजे IPL जेव्हा नवीन सुरू झालेलं त्यावेळेला शाहरुखने पाकिस्तानच्या खेळाडूंना जास्त घेतलेलं, तर त्यावेळेला एक कॉन्ट्रोवर्सी झालेली की पाकिस्तानी खेळाडूंना सपोर्ट करतो किंवा अजून काय. तर त्यावेळेला कसं वाटतं, म्हणजे काय भावना असतात ज्यावेळेला शाहरुखला ट्रोल करतात एखाद्या? आता त्याच्यात विषय काय आहे बघा, आता तुम्ही म्हणताय की पाकिस्तानचे प्लेअर आहे, बरोबर आहे. एक मॅनेजमेंट असतं प्रत्येकाच. शाहरुख खान तिथं बसून प्लेअर चॉईस नाही करत, ते तर आहे, मॅनेजमेंट करतं. मग हा लोकांनी विचार केला पाहिजे. पण ते असं नाही फेस कोण आहे, फेस असेल. जर आज आम्हाला नियुक्त केलंय की जाऊन तुम्ही प्लेअर चूज करा, तर प्लेअर मी चूज करणार. त्याच्यात शाहरुख खानचा पार्ट येतो. आता वेंकी म्हैसुरे म्हणून त्यांचे मॅनेजर असतात, सगळं मॅनेजमेंट त्यांच्याकडे असतं. आता सगळे प्लेअर तेच चॉईस करतात. हा, आता तेच पहिले पण तेच करत होते, आता पण तेच करतात. मग पहिलं नाव का घेतलं की पाकिस्तानचे? असं नसतं, कारण प्रत्येक ह्याच्यात मॅनेजमेंट असतं. ते प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. त्यांना त्यांची इंडस्ट्रीचं पार्ट आहे, त्यांना त्यांचं काम आहे. तर हे एक साईड बाय साईडच्या हिशोबाने त्यांनी केलंय, पण त्याच्यासाठी त्यांनी एक टीम केलेली, जे डिसिजन ते घेतात, त्याच्यात ते इंटरफेअर करत नाही ना. मला 2010चं आठवतंय. आय गेस मी 9वी का 10वी मध्ये होतो आणि माय नेम इज खान फिल्म रिलीज झालं. 10 का 10 असेल होते. माय नेम इज खान आलता आणि शिवसेनेने बॉयकॉट केलं होतं फिल्म, पण तरी पण सगळे जाऊन मूवी बघितलं सगळ्यांनी. आणि न्यूजपेपरची एका हेडलाईन होती, इंग्लिश न्यूजपेपरची, किंग विन्स आणि बाळासाहेब ठाकरे काय बोलत होते, बाळासाहेब लुजेस का असं काहीतरी होतं ती हेडलाईन. किंग विन्स आणि बाळासाहेब लुज असे काहीतरी हेडलाईन होती. हा, त्यावेळेला काँग्रेस गव्हर्नमेंटनी प्रोटेक्शन देऊन थिएटर्स मध्ये अलाउ केलं होतं फिल्म. तर आणि नंतर सेकंड टाइम परत एकदा इंटॉलरन्स बद्दल बोलले होते SRK. तर त्यावेळेस बीजेपीची गव्हर्नमेंट होती, तर त्यावेळेस पण खूप ट्रोल झाला. आणि कुठल्या तरी मूवीला आय गेस बॉयकॉट त्यांनी सुरू केलं होतं. पठाणला ऑरेंज कलरच्या ड्रेस आमचा नाही, त्याच्या आधी खूप जेव्हा इंटॉलरन्स बद्दल बोललो होतो, आय गेस 2015 दिलवालेच्या टायमाला होते. दिलवालेच्या वेळेस इंटॉलरन्स बद्दल बोलले होते त्यावेळेस की ह्या देशामध्ये खूप इंटॉलरन्स आहे, आणि दिलवालेच्या वेळेस बॉयकॉट चाललं होतं. पठाणच्या वेळेस ते ऑरेंज सॅफरन बिकिनीच्या वेळेस झालं, त्यावेळेस पण खूप बॉयकॉट वगैरे झालं. त्यावेळेस इथं पण झाले होतं. आम्ही आधी राहुल थिएटर बुक केला होता, मोठा 60 फीटचा आम्ही बॅनर लावला होता, तो पण त्यांनी फाडला होता. कुठले लोक होते? बजरंग दल, ABVP किंवा बजरंग दल? हा नाही, बजरंग दल. बॅनर वगैरे सगळं स्वखर्चानेच लावतात. आम्ही सांगितलं ना तुम्हाला की आम्ही समजा एक अमाऊंट आहे, कॉन्ट्री करून 220 रुपये आहे एक्झाम्पल, तर आम्ही 250 रुपये, 30 रुपये ऍक्टिव्हिटीजचा खर्च. म्हणजे तसे 700 फॅन झाले तर ती अमाऊंट थोडी यूज होती. मग त्याच्यात सेलिब्रेशन, केक कटिंग, बॅनर, फटाके त्या गोष्टी आम्ही मॅनेज करतो. बरोबर. आपण फिल्म्स कडे वळूया. शाहरुख खानच्या तुम्हाला कुठले फिल्म तुमचे फेवरेट आहेत? मी माझ्या पण सांगतो, तू पण सांग तुझे. तुमचे कुठले फेवरेट फिल्म्स आहेत? माझ्या सगळ्यात फेवरेट फिल्म आत्ता जसं शाहरुख खान पण म्हणतात ना की मेरा फेवरेट फिल्म जो आने वाला है वही है,
मी त्यासाठीच उत्सुक असतो की नेक्स्ट कुठला येणार Next तर King आहे. किंग म्हणजे मी त्यासाठीच उत्सुक असतो. बट पास्ट मध्ये जर फेवरेट म्हणलं तर स्वदेश आहे, चक दे इंडिया एक आहे, वीर जारा आहे, कुछ कुछ होता है, बेस्ट फिल्म. आणि डर पण एक चांगला फिल्म आहे. डर जसं आता अॅनिमल आला होता, व्हायलन्स वगैरे, तो करून बसलाय तेव्हाच 90s मध्ये. एवढे आहेत फिल्म्स. तुमचे माझे तर सगळे सगळे असं एक कुठली स्पेशल अशी नाही? स्पेशल वगैरे काही नाही, कुठले सर्व मूवीज चांगले. बरं. माझी फेवरेट कभी हा कभी नाही. मला माहिती नाही तुम्ही बघितली असेल हो. का, पण कभी हा कभी नाही माझी फेवरेट आहे शाहरुख खानची फिल्म. म्हणजे स्मॉल फिल्म आहे, त्यावेळेस खूप यंगच होते आणि गोवामध्ये सेट आहे. इव्हन मेन लीड नाहीये, म्हणजे लास्टला मुलगी तर नाहीये, मिळत हो. नाही, पण छान आहे, अशी लिटल क्यूट अशी फिल्म आहे ती. कॅरेक्टर खूप छान आहे, सुनीलचा सुनील. कॅरेक्टर आहे, हो. हा खूप छान कॅरेक्टर. इव्हन त्यातले सॉंग्स खूप चांगले आहेत. या पिक्चरचे शाहरुख खाननी स्वतः तिकीट विकले थिएटरच्या बाहेर. अच्छा कभी हा कभी नाही. अच्छा. म्हणजे तो 94चा काहीतरी फिल्म आहे ना, मी तेव्हा बॉर्न पण नव्हतो, तर तेव्हाचा फिल्म आहे तो. आणि हा, तर तो आहे. प्लस हेच आहेत आपले रोमॅन्टिक फिल्म, ते DDLचे वीर जारा, ते तर आवडतात मला. त्या पिक्चरची मला वाटतं अमाऊंट काहीतरी त्यांना त्यावेळेस मिळत होती 50. अरे बापरे. माझं आहे ना, माझं असं काय होतं काय माहिती, मला जुना शाहरुख जास्त चांगला वाटतो, बेटर दॅन नवीन. म्हणजे बादशाह असेल, स्वदेश असेल, अजून ते कुठलं ते गाडीतनं गाणं ये दिल, ते परदेस. हा परदेस, तो वाला शाहरुख आहे ना, तो एकदम भारी वाटतो. पण आता नवीन जो आलाय ना 2000 नंतरचा, ऍक्शन वाला नाही, पण 2000 नंतरचा, त्यातला एकच मला फक्त चांगली वाटलेली, ती अनुष्का बरोबर कुठला होता, रबने बनादी जोडी, तेवढा एकच चांगला वाटला. पण नंतर असं वाटलं नाही का की एज नुसार काही गोष्टी ते मॅच नाही होत त्यामुळं. पण म्हणजे ऍक्टर वाईज तसं काही खराब नाही वाटलं. पण जे आधीचा जो क्रेझीनेस होता ना, तो थोडा कमी झालाय. मग ऍक्शन बिक्शन बळच ओढून ताणून केलंय, असं जरा कधी कधी वाटतं मला, काय माहिती. बरोबर. जसं मी बोललो ना, वीर जारा मी परत एकदा बघायला गेलो, म्हणजे फर्स्ट टाइम तर टीव्हीवरच पाहिला होता जेव्हा 2005 वगैरे. आता गेल्या वर्षी परत एकदा रिलीज झाला होता, तर त्यावेळेस मी परत गेल्या वर्षी नाही, ह्या वर्षी मी गेल्या वर्षी पण ह्याला ठेवलं होतं. या वर्षी पण केलं होतं. मी लास्ट इयर पाहिला होता, वीर जारा पाहिला होता. चेन्नई एक्सप्रेस पण ओके आहे, पण कॉमेडी आणि एवढं काही नाही त्यामध्ये खास. गाणी सोडून त्यांना राग आला वाटतं मी नवीन शाहरुख आवडत नाही म्हणल्याचा. नाही तसं नाहीये काय. ऍक्च्युली कसं आहे, त्यांनी आता त्यांचं ते वय राहिलं नाही, तुम्ही बोलताय त्याप्रमाणे बरोबर आहे की आता लव्ह स्टोरी करायचं वय राहिले नाही, मग काहीतरी वेगळं करणं. आता तुम्ही बघताल की रजनीकांत आज ते थोडी वेगळी भूमिका घेतात, आहे त्या कॅरेक्टर मध्ये, म्हणजे वय झालंय त्या हिशोबानेच ते रोल घेतात. मग थोडासा कॉन्सेप्ट त्यांनी पण तसाच धरलाय की आता थोडस मी त्या गोष्टीकडे वळलं पाहिजे, की माझं वय झालंय आता रोमॅन्टिक करणं थोडंसं बंद, थोडं एजच्या हिशोबाने एजेड रोल. जवान मधला सेकंड लुक त्यांचा कडक होता बरं का, तो विक्रम तो जबरदस्त होता. इव्हन ते किंगचे जे लुक आलेत ना, ते पण थोडे AI जनरेटेड आहे, एवढे अजून परफेक्ट लुक अजून आलेलेच नाही, आपण यस म्हणू शकत नाही. शाहरुखच्या फॅमिली विषयी तुम्हाला किती माहिती आहे? म्हणजे शाहरुख खानने एकदा सांगितलं त्यांच्या फॅमिलीतला एक जण आर्मी मध्ये पण होता, त्यांचे वडील होते, आणि अजून त्यांच्या आजोबा, मम्मीच्या साईडचे आजोबा, बरोबर, ते होते. ते मला कोणीतरी फोटो पण पाठवलेला, दिल्लीतला एक फॅन होता, तो कुठेतरी फिरायला गेला होता, त्याने मला फोटो पाठवला की त्यांचं नाव होतं कुठेतरी शहीद मध्ये, फ्रीडम फायटर्स मध्ये, फ्रीडम फायटर्स मध्ये. त्यांनी फोटो पाठवला होता की ये शाहरुख खान के नानाजी म्हणून. तेच एकदा म्हणजे हे पण ट्रोल होती कधी कधी, की आपण म्हणतो ना की 0 पासून हिरो झालेत किंवा काहीच नव्हतं आधी आणि मग आता हिरो झालेत. पण कोण कोण म्हणतात की असे अंडर प्रिव्हिलेज नव्हते, म्हणजे प्रिव्हिलेज होते ते बॅकग्राऊंड, म्हणजे फ्रीडम फायटर्सचे होते. आम्ही असं नाही म्हटलं की ते गरीब नव्हते, आम्ही ते शब्द काढला का, मी ते गरीब होते, आउटसाइडर होते म्हणू शकतो आपण, बॉलिवूडच्या बाहेर. घर त्यांचं चांगलंच होतं. आता जर तुमचे लहानपणाचे फोटो त्या काळातले आहेत म्हणजे तुम्ही वेल सेटल होता त्यावेळी, बरोबर, तुम्ही त्याला नकारच शकत नाही. माझा लहानपणीचा फोटो नाही का, कारण आमची तेवढी परिस्थिती नव्हती लहानपणीचे फोटो काढायचे. तुमचे लहानपणापासूनचे फोटो आहेत म्हणजे तुम्ही वेल सेटल होते. तुमच्या घराच्या बाहेर बंगलो दिसतोय, तुम्ही बघितला असाल, त्यांचे वडील घेऊन बसलेले, त्यांना बहीण आहे, मागं बंगलो कार आहे, म्हणजे गाडी चांगली होती, वेल सेटलच होते. आता वडील जर मिलिटरीमध्ये होते, पोस्ट चांगली होती,
इम्पॅक्ट इव्हन ते पॉलिटिक्स पण थोडे इन्व्हॉल्व्ह होते त्यावेळेस. मी असं ऐकलं की ते 10,000 रुपये घेऊन मुंबईला आले होते म्हणजे त्या काळी. पण त्या काळी 10,000 रुपये खूप मोठी गोष्ट होती. 10,000 नाही, असं मी काहीतरी ऐकलंय. 10,000 नाही. एक्झॅक्ट नाही आठवत. नाही, 10,000 नव्हते. 10,000 म्हणजे भरपूर झाले. हो, त्यावेळेस ते त्या रेल्वेवर स्टेशनवरती झोपले. बरोबर. मग आता 10,000 माणूस चांगल्या ह्याच्यात राहू शकतो ना. शाहरुख खानच्या मूवी सोबतच म्हणजे मला एक असं ऑब्झर्वेशन जाणवतं की शाहरुख खान इतका वेल गुड म्हणजे बिझनेसमन दुसरा कुठला नाही दिसत मला इंडस्ट्रीमध्ये. मला एक ती क्वालिटी का काय माहिती दिसती, म्हणजे ती मुव्हीजच्या बाबतीत असू द्या किंवा इतर ऑर्डर बिझनेसच्या बाबतीत असू द्या. म्हणजे शाहरुख खानने रेड चिलीज प्रोडक्शन काढलं, ते जर तुम्ही म्हणजे मी वायरअप मध्ये एकदा गेलो होतो त्यावेळेला माझ्या थोडंसं पाहण्यात आलेलं त्या गोष्टी. तर ते इतकं जबरदस्त आहे ना, म्हणजे पुढच्या 30, 40, 50 वर्षांचा विचार करून ते बिल्डअप केलेली कंपनी आहे. इव्हन ज्यावेळेला आपण KKRचं पण पाहतो ना, त्यावेळेला KKR पण इतकं वेल ऑर्गनाइज वाटते ना. त्याच्यासोबतच त्यांची गौरी खान जी मिसेस आहे त्यांचं जे फर्निचर रिलेटेड आहे इंटिरियर ते पण इतकं वेल डिझाईन आहे ना. तर त्यामुळे असं वाटतं की यार इतका म्हणजे ऍक्टिंग सोबतच बिझनेस माइंड असलेला व्यक्ती दुसरा बॉलिवूडमध्ये दिसत नाही. त्यामुळे कदाचित असं पण वाटतं की शाहरुख बाकीच्यांच्या तुलनेने बराच पुढे आहे. आणि त्यांच्या फिल्मची मार्केटिंग पण ते खूप VFX हा एक खूप मोठा विषय आहे. अरे VFX हे त्यांनी 2011 मध्ये केलं होतं रावणच्या वेळेला. माझा तो फर्स्ट 3D मूवी आहे. आय थिंक आता विचार करा 2011ला आणि आज आपण 2025 मध्ये आहोत. आज VFX ची आपण तुलना आत्ता करतोय. त्या माणसाने ती गोष्ट 2011 मध्ये दाखवली होती ज्याला लोकांनी एक्सेप्ट केलं. आणि आता जे पुढचा विचार करूनच ठेवतात. आणि आता जे मूवीज आहेत ब्लॉकबस्टर मूवी या वर्षीचे, छावा, ॲनिमल होता, मग आता कांतारा 2 येणार आहे, त्याचं VFX रेड चिली VFX त्यानंतर कलर हे सगळं रेड चिलीज करतो. तो बिझनेस माइंडने तर खूपच, आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट पण खूप आहेत रिअल इस्टेट मध्ये, ब्रँड एंडोर्समेंट पण खूप आहेत. दुबई तर अक्षरशः रेड कार्पेटने सगळ्या रंगाचं कार्पेट घालून त्यांना मोकळं होतं. पठाणमध्ये आपण बघितलं पूर्ण रोडवरती. पूर्ण रोडवरती म्हणजे त्यांना एकदम VIP तिथल्या रोड बंद केले राजासारखंच एकदम ऑरा आहे तिथं. दुबईमध्ये पण तसं झालं ना. पठाणच्या वेळेस तो एक रोड बंद केला होता जो सगळ्यात जास्त रहदारीचा रोड आहे, ज्याच्यात जॉन इब्राहिम आणि शाहरुख खानचे फाईट सिक्वेन्स आहे. तो रोड त्यांनी 1 दिवसासाठी बंद केला होता. मी दुबईला गेलो होतो मी असंच, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शाहरुख खान हा एवढा मोठा आहे इथं, त्याच्या नावावरती काही विकलं जातंय. आणि शाहरुख खान कधी आला त्याला वाटलं की मला इथं राहायचं, त्याला म्हणजे पूर्ण दुबईमध्ये तो कुठेही स्टे करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. त्याला जे पाहिजे ते ब्रँड अँबॅसेडर. स्वतः ते दुबईचे जे राजे आहेत ते त्यांना पिकअप करायला येतात एअरपोर्टवर. तुमचा फॅन बेस जो आहे तो म्हणजे इंडिया पुरतेच तुम्ही कनेक्टेड आहात की बाहेरचे पण फॅन आहेत? आमचे एक्झॅक्ट नंबर्स मध्ये सांगितलं तर डंकीच्या वेळेस 240 सिटीज मध्ये आहे इंडियामध्ये आणि 40+ कंट्रीज मध्ये वेगवेगळ्या 40+ कंट्रीज. मग तिकडले फॅन तुम्ही कधी कोऑर्डिनेशन असं होतं? व्हॉट्सअपवर कधीतरी बोलणं वगैरे होतं. ओके, फक्त मूवीज बाबतच का काही ऍक्टिव्हिटी वगैरे? नाही, त्यांच्याबरोबर तर फक्त एवढं मूवीज बद्दलच बोलणं होतं. आपण हे बघितलंय की जे बाहेरच्या कंट्रीज मध्ये लोक शाहरुख खानच्या नावाने त्या कंट्रीला इंडियाला ओळखतात बेसिकली, की तुम कोणसे कंट्री से हो तुम, मतलब वो फिल्म देखी है क्या, वहा से शाहरुख खान आहे, असं खूप वेळा बोललं जातं. म्हणजे जर्मनीमध्ये लोकांना काय माहिती ना हिंदी, ते लोक पण बघतात. म्हणजे मोस्ट ऑफ द युरोपियन कंट्रीज, बल्गेरिया असेल, असे छोटे लेबनन वगैरे छोटे छोटे कंट्रीज ते पण खूप बघतात. रशियामध्ये खूप चालले, पॉप्युलर आहेत. स्वित्झर्लंडला पण खूप. स्वित्झर्लंडमध्ये तर त्यांनी शूटच केले सगळे गाणे मोस्टली. तर बाहेर मध्ये खूप पॉप्युलॅरिटी. ऑस्ट्रेलिया असेल, याची पण पठाणची पण रशियामध्ये आहे ना बरीच शूटिंग. ती ट्रेन सिक्वेन्स शाहरुख खान सलमान वाली रशियामध्ये. एक तर कुठलं इथिओपिया म्हणून कुठली तरी कंट्री आहे, तिथून पण फॅन्स लोक मेसेज करतात की असं बोलतात,
बोलायला जातो त्यांचं कळत नाही आपल्याला. कंट्री. हा इथं हा, आफ्रिकामध्ये आहे. तिथे पण जवान जेव्हा तिथे जवान 1 महिन्यानंतर रिलीज झाला होता. तिथे पण 30-40 लोक जाऊन फर्स्ट शो सेलिब्रेट करून सगळं झालं होतं. बरोबर. तर एक गोष्ट आहे की एवढे सारे आय गेस 100च्या आसपास फिल्म्स केले असतील. नाही किती केले असतील? 80-85. अच्छा. तो एवढे सगळे फिल्म्स करून नॅशनल अवॉर्ड मिळालाय आता 2025 ला. तो पण 2023 ची मूवी होती जवान, यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. तर माझ्या मते तर त्यांना नॅशनल अवॉर्ड मे बी स्वदेशसाठी मिळायला पाहिजे होता किंवा चक दे इंडियासाठी मिळायला पाहिजे होता. पण आता मिळालाय हे तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. पण जवान या मूवीसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालाय हे तुम्हाला पटतं का? हो, म्हणजे वाय जवान वॉज नॉट नॅशनल अवॉर्ड विनिंग मूवी. त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिकली दाखवलं की आपल्या देशात काय चाललंय. आणि असा कुठला ऍक्टर नाहीये जो प्रॅक्टिकल पक्षाला किंवा त्या केंद्र सरकारला उद्देशून कुठली तरी मूवी करतो, त्याचा बाजार उठवतील. पण त्यांनी तरी ते केलं, दाखवलं की आपल्या ह्याच्यात काय लूपहॉल्स आहेत, काय करायला हवंय, काय नाही करायला पाहिजे, त्या गोष्टी त्यांनी दाखवल्या त्याच्यामध्ये. तुला काय वाटतं? आणि बेस्ट ऍक्टर ऍक्च्युली एंटरटेन करतो. ते दोन्ही रोल त्यांनी जे केले ते फार एंटरटेनिंगच होते. नॅशनल अवॉर्ड जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा म्हणजे क्रिटिकल अँगल बघतो आपण की म्हणजे समाजाला काही संदेश देणारी आहे का किंवा नवीन ऍस्पेक्ट काहीतरी दाखवते का, ना की फक्त शेवटचा त्यांनी जो एक मोनोलॉग त्याच्यामध्ये त्यांनी तेच केलं. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे माझ्या मते जेव्हा आपण जेव्हा बघतो ना कमर्शियल पॉट बॉयलर आहे, म्हणजे त्यामध्ये सॉन्ग आहे, डान्स आहे, ऍक्शन आहे, अशी क्रिटिकल फिल्म नाही ती ज्यांनी अवॉर्ड मिळू शकतो. स्वदेश सारखी. स्वदेश तुम्ही एक बघितला तर म्हणजे असं हे नाही की तुम्ही डान्स अँड सॉन्ग असे नाही आहेत की म्हणजे जवान सारखे. ते प्रॉपर अशी एक सोशल मेसेज वाली फिल्म आहे. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळायला पाहिजे होता, पण त्यावेळेस मिळाला नाही. ऑब्व्हियसली त्यावेळेस तारा रंपम सैफ अली खानला दिला होता. तो रोल जर तो कम्पॅरिझन आपण जर केलं नॅशनल अवॉर्डची तर चक दे इंडिया तर 100% मिळाला. नॅशनल अवॉर्डची क्रेडिबिलिटी तशी पण कमी झाली खूपच, कारण की ते आता कोणाला पण अवॉर्ड देतात. तर काश्मीर फाईल्सला मिळालाय, केरला स्टोरीला मिळालाय, अल्लू अर्जुन म्हणजे कोणाला पण ते देतात. तर काय आपण म्हणू शकत नाही त्याची क्रेडिबिलिटी. पण ठीक आहे, खूप वर्षानंतर मिळालाय नॅशनल अवॉर्ड. इट इज म्हणजे जेव्हा मी ते वाचलं की फॉर व्हॉट नॅशनल अवॉर्ड हॅज बीन गिव्हन, तो पूर्ण त्यांच्या करिअरसाठी नॅशनल अवॉर्ड दिलाय असं त्यांची लास्ट लाईन होती त्याच्यामध्ये मेन्शन केलं. सो दॅट इज ऑब्व्हियसली डिझर्विंग. ते मध्यंतरी शाहरुख सोबत एक प्रकरण झालेलं ते आर्यन खानचं. त्यावेळेला काय शाहरुख फॅन क्लब मध्ये काय हालचाल चालू होती? आमचे म्हणजे मुंबईचे फॅन क्लब आहेत आमचे, ऍक्च्युली रोज जाऊन तिथे थांबत होते. एनसीबी आपलं नाही मन्नतच्या बाहेर घेऊन आर्यनला सपोर्ट आर्यन. आणि त्याला ज्यावेळेस पण हिअरिंग असायची कोर्टच्या बाहेर, त्यावेळेस पण कोर्टच्या बाहेर आमची टीम मुंबई म्हणून आहे ती तिथे जाऊन थांबायची. तुम्ही पण इथे होते ना? तुम्ही पण एकदा इथं मी जिल्हाधिकारी कार्यालय आपलं पुण्यातलं त्याच्या इथं आम्ही म्हणजे पुण्यातले मेंबर्स आम्ही तिथं पण त्या गोष्टीला विरोध करायला गेलो होतो. म्हणजे आमचे एक 25-30 जण आम्ही तिथे जाऊन थांबलो बॅनर्स वगैरे घेऊन. तुम्हाला काय वाटतं, तुमची ओपिनियन काय की अरेस्ट कशासाठी केली होती, की जे काय बोलतो फक्त पॉलिटिकल टार्गेट म्हणून शाहरुखला हे केलं त्यावेळेला? आम्हाला तेच वाटतं, कारण बघा तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर फक्त एकच पक्ष आहे जो त्याला अपोज करतो, बाकी सगळे ऍक्सेप्ट करतात. एकच पक्ष आहे जो त्याला विरोध करतो, त्याची लोकच विरोध करतात. त्याच पक्षाने आता नॅशनल अवॉर्ड दिलाय. मग आता देणंच गरजेचं आहे त्यांना, कारण त्यांना माहिती तुम्ही काही उकळू शकत नाही. तुम्ही किती काही केलं तरी ह्याचं काही वाकडं करू शकत नाही. तुम्ही बायकॉट ट्रेंड चालवला, त्यांनी तो हाणून पाडला. बाकीच्यांचे बायकॉट झाले पण त्याचा बायकॉट झाला नाही. आमिर खानचा पण तेच म्हणतोय, तुम्ही बाकीच्यांचे तुम्ही याला कम्पेअर करू शकत नाही. तुम्ही याला जेवढा खाली ओढण्याचा प्रयत्न करतात तेवढा तो वर जातो. त्याच्यामुळे आता हे त्याच्या नादी लागायचं सोडून देऊ. आणि मेन म्हणजे आर्यन खान एवढे 20 का 30 दिवस जेलमध्ये महिनाभर होता. पण शाहरुख खानने कधीच मीडिया समोर कमेंट नाही, असं रडारडी नाही केली, काय केली. ही मला असं वाटतं की त्याला माहिती आहे जर त्यांनी काही केलं नाही तो स्वतःच सुटेल. त्यांनी काय एवढं मीडियामध्ये पण नाही केलं. आता तर त्यांनी मीडिया पूर्ण बॉयकॉट करून टाकला. बरोबर. पॅप्सला पण काही फोटो नाही काही. तुम्ही मला सांगा किती एक समीर वानकडे सरांनी धरलं होतं त्यावेळेस किती ग्रॅम सापडलं काय माहिती तुम्हाला? काहीतरी ग्रॅम मध्येच होतं, 8-10 ग्रॅम समथिंग. 8 ग्रॅम माझ्या 8 ग्रॅम बरोबर. अदानी पोर्टवर 1000 किलो त्यावेळेस सापडलं होतं. बरोबर.
तुम्हाला माहितीये हो. ही गोष्ट ती लपवण्यासाठी हा कांड केला होता, तुम्हाला मी सांगतो. कारण ही गोष्ट जर वर आली तर लोक ह्या गोष्टीचं बोलतील, त्याच्यामुळं हे शाहरुख खान हा मोठा ह्याला धरलं की सगळी मीडिया इकडे फिरणार. ते आर्यन खानला त्या गोष्टीत अडकवलं आणि हा पार्ट सेफ करू. समीर खानखेडेचं हे बोलतात की त्याला मीडियाशी खूप असं म्हणजे लाईमलाईट पाहिजे असते त्याला, म्हणून तो मीडियाच्या लोकांना पकडतो. आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं ना, सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये पण तो मीडियाच्या लोकांना हे करत होता खूप. रिया चक्रवर्ती असेल तर त्यांच्या मागे लागतो खूप असं. मी तेवढं डीपली त्यांच्याशी आम्हाला वैर नाहीये, आम्हाला काही त्यांच्याशी घेणं देणं नाही, आम्ही त्या गोष्टी बघतच नाही. आता आर्यन खान आला म्हणून आम्हाला समीर वानखेडे माहिती, तर आम्ही कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बरोबर. कालच ते बॅड ऑफ बॉलिवूडच्या वेळेस त्यांची म्हणजे त्यांनी केस केली ना कोर्टमध्ये, कोर्टाने हे केली, रिजेक्ट केली. शेवटी तो म्हणला सत्यमेव जयते, आणि तेच तो सेम डायलॉग त्याच्यामध्ये बॅड ऑफ बॉलिवूड म्हणजे आर्यन खान इज अ विजनरी, तो पुढचा पण प्रेडिक्ट करू शकतो. असं म्हणतात ना, खऱ्या फॅनला त्याच्या याच्याविषयी, म्हणजे आता तुम्ही शाहरुखचे फॅन आहेत तर शाहरुखच्या अवतीभोवती तर तुम्हाला सगळी बऱ्यापैकी माहिती असते. तर शाहरुख, त्याची फॅमिली, गौरी, 2-3 मुलं, हे सोडून आजूबाजूच्या किती लोकांची नावं तुम्हाला माहिती आहेत? त्यांची बहीण आहे ना, लाला नाथ, बॉडीगार्ड रवी, मॅनेजर पूजा पूजा दत्तानी, टीम माहितीये, म्हणजे स्नेहल करुणा बडवाल, कुलकर्णी, करुणा बडवाल, बिलाल सिद्दीकी. बिलाल तो याचा रायटर ना, हा बॅड्स ऑफ बॉलिवूड. आणि शाहरुख इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात कुठले लोक आहेत असे मोजके, हातावर मोजणे इतके, की त्या लोकांच्याच जवळ आहे जास्त इंडस्ट्रीमध्ये, असं तुम्हाला कधी कुठल्या लोकांबद्दल जाणवलंय? करण जोहर बरोबर जास्त, सलमान ऍक्च्युली जवळ म्हणजे फॅमिली मेंबर सारखं, फॅमिली मेंबर. कारण मला वाटतं हे आर्यन खानच्या प्रकरणानंतर शाहरुखने एकदा दोनदा बोललेलं कुठल्या इंटरव्ह्यू का अजून याच्यामध्ये, की 1-2 लोकांनी त्याला लगेच, म्हणजे क्विक मध्ये जसं ही बातमी कळली तसं लगेच हे केलेलं. हा, त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं. ओके. ते तर जवळच राहतात, ते घरी पण आले होते त्या दिवशी रात्री 6 वाजता, ते घरी पण आले त्यांना भेटायला. ती एक न्यूज माहिती आम्हाला, कारण ते जवळ आमचे फॅन ते पण लगेच सांगतात सलमानवाले की भाई गए ते मिलने को, भाई कोलॅबरेशन. ते अगोदर आय गेस ते खूप वर्षापूर्वी गोष्ट ना, तेव्हा त्यांची भांडणं झाली, पब्लिक भांडणं झाली होती कटरीना कैफच्या. चांगलं माहिती. कटरीना कैफ मुळे नव्हती झाली, ती ऐश्वर्या राय मुळे झाली. कटरीना कैफचा बर्थडे होता वगैरे काहीतरी. हो, पण ते त्याच रिलेटेड होत. काय झालं होतं नेमकं? आता एक्झॅक्ट आपल्याला एवढं मलाही माहिती नाहीये, फॅनला थोडंसं जास्त माहिती असं आमच्यापेक्षा तरी, कारण तुम्ही कंटिन्यू फॉलोअप मध्ये. एवढं पण एक्झॅक्ट नाही माहिती मला. आता ते त्यांच्या पर्सनल गोष्टी होत्या, त्या जास्त रिव्हील झाल्या नाही की बाबा हे झालं ते झालं. आता प्रत्येक जण एक अंदाज मानतो, असं झालं तसं. एक्झॅक्ट मीडिया तिथं नव्हती की काय झालं काय नाही. अगर असती तर तो व्हिडिओ शूट पण झाला असता, बरोबर, आणि ते रिव्हील पण झाला असतं व्हिडिओ की बाबा हे असं असं झालं. त्यावेळेस कोण नव्हतंच, तर काय आपण अंदाज बांधणार की काय झालं. मग नंतर बाबा सिद्दीकीने त्यांना एकत्र आणलं इफ्तार पार्टीमध्ये. शाहरुख आता इतकं मोठं स्टार आहे त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांच्याबद्दल जास्त वेगवेगळ्या अशा अफवा टाईप म्हणू शकतो आपण, तशा पण लय गोष्टी सुरू असतात. मध्यंतरी सोशल मीडियावरती एक गोष्ट पाहण्यात आली होती, त्याच्यामध्ये एका पॉडकास्टमध्येच तो व्यक्ती बोललेली की शाहरुखचा जो 3रा मुलगा आहे ना, तो ऍक्च्युअली बॉलिवूड मधल्या एका हिरोईन पासून झालेला आहे, पण ते अब्रॉडला जाऊन त्यांनी हे केलेलं. तुमच्या असं ऐकण्यात आलं होतं काही? ऐकण्यात नाही, ते आम्हाला असं वाटलं होतं, पण आम्ही त्या गोष्टी आता निग्लेक्टच करतो. मग काय खरं आहे खोटं आहे तुम्हाला काय वाटतं? कसं मी गेस करणार? काय म्हणजे सगळ्या बातम्या वाचून काय वाटलं फॅन म्हणून? मी थोडस आता गृहीत कसं धरायचं, अंदाज थोडासा, हा फक्त अंदाज. हे होऊ शकतं, हा होऊ शकतं, हे होऊ शकतं का नाही राव, असं नाही होऊ शकत. म्हणजे असं पाण्यात आलं होतं असं 50-50 कोलॅबरेशन. आता पाहण्यात आलं होतं म्हणजे ज्या ऍक्ट्रेसला धरून त्या गोष्टी चालल्या होत्या, नंतर सोशल मीडियावरती मग ते नॉर्मली असे शूट मध्ये बसलेले आहेत, काहीतरी गप्पा मारतात ते, मग ते जे क्लिप घ्या ते व्हायरल करा, मग ते लोकांना अजून अट्रॅक्ट करायला भाग पाडलं त्यांनी की अरे नाही हे खरंच असणार, हे 100% खरंच आहे. मग त्याच्यानंतर कळलं की गौरी मॅडमची तिच्या बरोबर भांडणं झाली, धनंजय जोहरने तिला मूवी मधनं बाहेर काढलं. अशा एक एक गोष्टी नंतर कळायला लागल्या. मग थोडस असं रिअलाइज व्हायला लागलं की आता 60-40 म्हणजे असं हळूहळू. पण
100% नाही जाऊ शकत त्या गोष्टी. म्हणजे गेसच आहे आपलं ते, आपण कसं सांगणार? अशी कुठली अफवा आहे तुम्ही अजून दुसरी कुठली शाहरुख खान बद्दल ऐकलेली? ते मध्ये टँकर पलटी झाला होता केमिकलचा आणि शाहरुख खानने तिथे 50 लाख रुपये डोनेट केले. माहिती का नाही तुम्हाला? माहिती. नाही. न्यूज खूप मोठी झाली होती. तिथं एक केमिकलचा टँकर पलटी झाला, भरपूर लोक मेली होती. कुठे? पाकिस्तान. अच्छा. तर शाहरुख खानने 50 लाख डोनेट केले म्हणून क्लेम केला होता लोकांनी, फुल सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आता पण तुम्ही कोणाला असं म्हणजे जो भक्त आहे त्याला तुम्ही बोलले तर तो तुम्हाला तेच सांगाल पाकिस्तानला डोनेशन देतो, रियालिटी बघत नाही. तर ते आज तकनी त्याचं ते व्हिडिओ आहे, त्यांनी त्याच्यात खुलासा केला की हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि याच्यामध्ये शाहरुख खानने असं काही केलेलंच नाही. म्हणजे तो आत्ता जे रिलेटेड तुम्ही सांगताय की हे आत्ता घडलंय, हे आत्ता घडलेलं नाहीये, हे 6-7 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. बरोबर. आपण याच्याकडे वळूया, बॅड्स ऑफ बॉलिवूड कडे वळूया. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही स्क्रीनिंग केली तुम्ही म्हटलं, तर तुम्हाला काय वाटलं ते पूर्ण सिरीज बघून? आणि आर्यन खानची डेब्यू सिरीज होती, तर त्यामुळे तुमच्यासाठी तर अजून स्पेशल असेल. म्हणजे थोडं बघताना असं वाटलं की नाही का की बाबा जे आता चालू काळात जे चाललंय त्या टाईप मध्येच आपण एक म्हणजे नाही का आता रोजचं आपण जे बघतोय की बाहेर काय चाललंय त्या हिशोबाने सिरीज आहे. एंटरटेनिंग पण आहे, इमोशनल थोडीफार आहे, जास्त नाहीये, पण एंटरटेनिंगच आहे. आमचं डिस्कशन झालं की एवढे गाणे कसे काय या वेबसिरीज मध्ये? वेबसिरीज मध्ये कुठे गाणे असतात? आम्हाला थोडासा डाऊट होता की काय बनवलंय काय माहिती आता. पण जसं पहिला एपिसोड संपला ते त्याने खूप म्हणजे काय म्हणतात सेन्स ऑफ ह्युमरचा पण खूप यूज केला. जसं पहिल्या एपिसोडच्या एंडला तो प्रोड्युसर म्हणतो की से नो टू ड्रग्स, Directed by आर्यन खान. असं खूप 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 साऱ्या गोष्टी आहेत त्यात आणि पास्टचे पण खूप सारे रेफरन्सेस आहेत. बरोबर. जेव्हा तो हिरो अवॉर्ड घेतो तेव्हा फादरला डेडिकेट करतो, त्याच्यातच एक फ्रेम SRK कडे जातो की त्याने पण तसं केलं होतं पास्ट मध्ये. असे खूप सारे रेफरन्सेस आहे. आणि मग क्लायमॅक्स तर खूप आवडला मला. ट्विस्ट. ट्विस्ट नाही, खूप मेटा, खूप रेफरन्सेस आहेत. मेटा जसं म्हटलं खूप मेटा आहे. रेफरन्सेस कुछ कुछ होता है रेफरन्स आहे, कभी खुशी कभी गमचा रेफरन्स आहे. म्हणजे रेफरन्सेस दिलेत खूप सारे मूवीचे. इव्हन ते सॉन्ग जे आहे बॉबी देओलचं, तर ते पण त्यांनी VFX करून ते चेंज केलेलं आहे. ते पण मस्त केलं त्यांनी. तर ठीक आहे, आर्यन खानची फिल्म आहे. मला याच्यावरती एक क्वेश्चन आहे की तुम्ही नेपोटिझम हा वर्ड ऐकला असेल बॉलिवूडमध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की आर्यन खानच्या जागी दुसरा कोणता डिरेक्टर असता तर त्याला हे सगळं मिळालं असतं करायला? कुठला? म्हणजे बॅड्स ऑफ बॉलिवूड त्याला बनवता आली असती जर आर्यन खान डिरेक्टर नसता, तर त्याला बॅड्स ऑफ बॉलिवूड बनवता आली असती नसती. मग कारण एवढे ऍक्टर्स घेणं, आता हे त्याच्या वडिलांना बघूनच बरोबर, प्रत्येक जण ऍग्री झालाय, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. बरोबर. कारण मी आज नवीन इंडस्ट्रीमध्ये मी आलो, मी म्हणलं शाहरुख सरांना, सर माझा असा असा आहे, एक 10 सेकंडचा रोल तुम्ही करू शकता का? ऑब्विसली तुम्ही बॅकग्राऊंड बघणार, भाऊ याने काही केलंय, ह्याच्या आधी काय याचं, तर ओके. पण मी जर आलोय आणि माझे वडील शाहरुख खान आहे, सर थोडा ऐसा ऐसा है, मैं थोड़ा ये बना रहा हूं, पापा बात कर लेंगे. जसं त्याने त्याचे प्रमोशनच्या स्पीचला म्हटला होता की अगर मुझे कुछ नहीं समझ रहा है तो पापा तो है ही. माझं याच्यावरती एक म्हणणं आहे की म्हणजे सपोज तो हे नाही आता तो आता मी तेच वाचत होतो गाण्याचा, आता ते रेफरन्स आला होता, रितेश काय काय त्याचं, तो हा रे गुप्तचा डायरेक्टर, त्याची आता एक इन्स्टावरती पोस्ट आली होती की ते गाणं चांगल्या प्रकारे यूज केलं. शाहरुख सरांनी मला रेफर केलं की मला हे गाणं द्या. व्हेरी हॅपी फॉर शाहरुख खान, ग्लॅड द सॉन्ग वर्क आउट व्हेरी वेल फॉर देम. बरोबर, असं टाकलंय त्यांनी. माझं काय म्हणणं आहे की सपोज आर्यन खाननी एक चांगला ऑप्शन निवडला की तो ऍक्टिंग मध्ये नाही आला, बिकॉज ऍक्टिंग मध्ये असं तर डायरेक्ट कम्पॅरिझन झालं असतं त्याचा आणि शाहरुख खान मध्ये. जसं आपण अमिताभ आणि अभिषेक बच्चन मध्ये बघितलं, डायरेक्ट कम्पॅरिझन होतं की फादर सन ऍक्टर असेल तर मग लोक डायरेक्टली म्हणतात की पप्पांपेक्षा कमी आहे. अभिषेक बद्दल ते झालं की अभिषेक इज अ गुड ऍक्टर, म्हणजे इंडिपेंडेंटली चांगला ऍक्टर आहे, पण त्याच्यासाठी कम्पॅरिझन होते अमिताभ सोबत. मग असं वाटतं की तो त्यांच्यापेक्षा कमी आहे, तर त्याची तेवढी स्टारडम नाही मिळत त्याला. मग सेम वे जर आर्यनचं झालं असतं तर ऑब्व्हियसली त्याला कमीच हे झालं असतं की शाहरुख खानच्या लेवलचा नाही येतो, असं झालं असतं. मग त्यांनी डिरेक्शन चूज केलं हे त्याच्यासाठी बेटर आहे ऑब्व्हियसली. तुम्हाला काय वाटतं?
हो राईट. आता हे पहिल्यापासूनच आहे, म्हणजे आत्ताच नाहीये. हे शाहरुख सरांनी कितीतरी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की प्रत्येक जण विचारत होता की सर आप आर्यन को कब प्रेजेंट करेंगे, तर म्हणले अरे उसको ये बात में कोई इंटरेस्ट नहीं है, उसको डायरेक्टर बनना है, वो उसका पढ़ाई कर रहा है डायरेक्टर का, वो उसका देख लेगा, मुझे कुछ उसमें इंटरेस्ट नहीं है. डायरेक्टली ते त्या उलट सुहानाचं थोडस वेगळं झालं. ती ऍक्टिंग मध्ये आले ते पाहिलं तुम्ही ते आर्चीज. आर्चीज? हा, नाही आवडली. आता कसं आहे, शाहरुख खानचा फॅन आहे म्हणजे सगळंच मी खाणार असं नाही. थोडं कडू लागलं तर ते सांगावंच लागणार आहे, हे कडू लागतंय. किंग मध्ये King मध्ये आहे सुहाना. की चांगले करेल. राईट. किंग मध्ये दीपिका पण आहे, खूप मोठी सारखस ना किंगची. दीपिका आहे, जयदीप अलावट आहे. तो मुंजा मधला ऍक्टर तो पण आहे त्याच्यात. अच्छा. हो, मराठी ऍक्टर तो आपला काय नाव होतं त्याचं, तो मराठी ऍक्टर मुंजा मधला नाव विसरलो मी पण. तो पण आहे हेअरचे अच्छा. तो मेन लीड. ओके. मोठी सारखस त्याची किंगची पण एकदा. शाहरुख खान वरून कधी कोणाला शिव्या दिल्यात का? भरपूर. काय काय झालं म्हणजे एखाद्या? त्यावेळेस हा हा कधी एखादा आता किस्सा? जेव्हा लहानपण मॅच्युअर होतं तेव्हा, नाही, ठीक आहे ना, म्हणजे बट तेव्हा शिव्या होऊन जातं म्हणजे ते. शिव्या म्हणजे बाकीचे लोक त्याला वेगळ्या अर्थाने बघतात, पण आमच्यासाठी शिव्या हे पण एक तुमचा राग व्यक्त करण्याचं माध्यम आहे किंवा काहीतरी सांगण्याचं माध्यम आहे. काय काय किस्सा झाला होता नेमका? आता किस्से तर भरपूर आहेत, आठवावं लागेल. हा, कुठला सांगू शकतो एकदम तुम्ही. इम्पॅक्टफुल किस्सा आहे तुला काय आठवतंय का, मी काही सांगितलेला एखादा किस्सा? कोणतरी आय थिंक मी माझं तर मी आमिर खान तो काहीतरी बोलला होता, तेव्हा मी खूप शिव्या दिला होता. असं ग्रुपमध्ये पण टाकलं होतं नाही काय, असं कसं बोलला असं. काय 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 झालं नेमकं? तो आमिर खान आय थिंक बोलला होता ना की मेरे डॉग का नाम. हा, त्याला खूप वर्ष झाले. तेव्हा खूप वर्ष, त्यामुळे इसका मूवी नाही देखना है हमको, असं तसं. बट ते एज नुसार होतं. आणि मग मी तर ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे आधी 2014-15 तर खूप फॅन वॉर वगैरे मध्ये पण खूप ट्रेंड करायचे. आत्ताही चालतात ट्रेंड. विराट कोहली आणि ह्याचं पण काहीतरी झालं ट्रेंड. शाहरुख फॅन आणि संजय दत्तचे फॅन कधी क्लॅशेस होतात का? कारण संजय दत्तचे फॅन आहे ना सगळ्यात, म्हणजे आतापर्यंत बघितलेले मी सगळ्यात अँटिक आणि वेगळेच असतात बरं का. म्हणजे मी माझ्या गावाकडचा एक ग्रुप आहे, त्याला ऍड आहे, भरपूर सारे इकडचे तिकडचे हे. एक त्यांचा फॅन आहे, 7 वाजता तो एक फोटो टाकणार म्हणजे टाकणार संजय दत्तचा, आणि तो पण असा नॉर्मल याच्यावाला नाही, त्याच बाबा लुक मधला गंधबिंद वास्तव स्टाईलचा. तर असं आहे कधी शाहरुख आणि संजय दत्तचे? वास्तव पिक्चर पाहिलं होतं मी, शिवला होता तो ड्रेस, मी पण टिक्का लावून फिरत होतो. म्हणजे तुम्ही शाहरुखच्या संजय दत्तचे फॅन होता? असं नाहीये. अच्छा, मग एक So आता एक ऍक्टर सगळे आवडतात असं काही नाहीये, फक्त थोडासा जवळ आहे एवढंच आहे. बाकी मला अनिल कपूर पासून सगळे ऍक्टर आवडतात, नाही असं नाही. पण जो आता ट्रेंड चाललाय त्यानुसार, आता त्यावेळेस वय होतं, यंग जनरेशन म्हणतो ना आपण ज्याला, की ट्रेंड मध्ये चाललं पाहिजे. मग तसा पठाणी दिवाळीला शिवलं होता, फुल पठाणी चेन बेंटेक्सच्या घातलेल्या गाड्यात. आता तुळशी बागेतनं घेऊन आलेलो, मस्त चेनही घालून फिरतोय आपला मस्त. संजय दत्तांनी शाहरुखचं मला एक आठवलं की शाहरुखला ही मुन्नाबाईची सिरीज ऑफर झाली होती, पण त्यांनी रिजेक्ट केली होती. हो, तर ते केली असेल तर चांगली झाली असती उलट. 3 इडियट्स पण केली. 3 Idiots पण ऑफर आय थिंक 3 इडियट्स जास्त चांगली झाली असती. तो रोल केला असता शाहरुखने. 3 Idiots. मुन्नाबाई मला पर्सनली नाही वाटत, पण तो रोल संजय दत्तला तो एकदम सुटेबल झाला. म्हणजे त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे, त्यांचा जो टोन आहे बोलायचा भाईगिरीचा टाईपचा, तो एकदम परफेक्ट मॅच झाला तिथं. ते इथं भाईगिरी नसतं तर झालं. शाहरुखने केलं ना जोशमध्ये पण. हो, पण ते टपोरी टाईप होता तो, म्हणजे त्याला भाई नाही म्हणता येणार, एक टपोरी गल्लीतला टपोरी असतो ना त्या टाईप मध्ये. म्हणजे 2 गल्ल्याची भांडणं, ह्या गल्लीतला भाई ना ह्या गल्लीतला भाई, त्या टाईप मध्ये. ह्याच्यात कसं आहे, हा पूर्ण एरियाचा भाई, त्या हिशोबाने ती बॉडी लँग्वेज ओके. सरांनी केलं असतं तर ते काय झालं असतं, एक नाही का टपोरी टाईप मध्ये झालं असतं ते. तर संजय सर इज गुड. शाहरुखच्या बाबतीत एक असं पण म्हटलं जातं की त्यावेळेला ज्यावेळेला शाहरुख इंडस्ट्रीमध्ये आलता त्यावेळेला बऱ्याचशा मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी ज्या मूवीज नाकारल्या त्या शाहरुखने ऍक्सेप्ट केल्या आणि शाहरुख तिथनं स्टार झाला. मग त्यावेळेला तुम्हाला फॅन म्हणून असं वाटतं का कधी कधी की एक लक फॅक्टर पण त्यावेळेला मॅटर करतं म्हणून? आता तुम्ही आता तुम्ही आता एक लेटेस्ट हे पाहिलं का, आमिर खानचं इंटरव्ह्यू? कुठला? तो 5 तासावाला? नाही, आता एक लेटेस्ट इंटरव्ह्यू केलाय त्यांनी. सांगितलं की मी त्या पिक्चरला हा म्हटलं होतं,
डर मूवीला. डरलं. हा, पण मला काढलं का असं काहीतरी हा यश चोप्राने. त्याच्या आधी डर मूवीचं असं झालं की तो आता role negative होता. आता जस्ट त्यामुळे कोण करायला तयार हा, नव्हतं. बरोबर. हो, पण आता आमिर खानचा एक इंटरव्ह्यू झाला लेटेस्ट मध्ये, त्याच्यात सांगितलं त्यांनी की मी ओके केलं होतं मूवी, नंतर मला ह्याच्यातनं काढण्यात आलं. मग आता एवढे वर्ष गप्प बसला तू, आणि तुला आत्ता कळतंय मला काढण्यात आलं. इवन यश साहेब ज्यावेळेस मेले, जब तक हे जान त्यांचा शेवटचं, त्याच्यानंतर लगेच इंटरव्ह्यू द्यायचा होता की बाबा ते होते म्हणून मला बोलता नाही आलं, पण आता ते नाही येत तर मी सांगतो की अशी अशी घडली होती गोष्ट. आता सांगण्यात काय पॉइंट आहे? नाही, आपला मुद्दा हा आहे की त्यावेळेला एक शाहरुख सोबत असं लक पण होतं बाबा. तुम्हाला असं वाटतं की आणि luck च्या त्यावेळेस जोरावर पण ऍक्च्युली आता त्यावेळेस चॉकलेट बॉय म्हणून आमिर खान होते. आता अचानक निगेटिव्ह रोल करायचं, चॉकलेट बॉयच्या फेमला तो मूवी चालला तर ठीक, नाही तर लोक निगेटिव्ह धरणार, ह्यामुळे त्यांनी रिजेक्ट केला असेल मूवी. इमेज. हा, सलमानने बाजीगर रिजेक्ट केला. मग आता प्रत्येक जणांनी पुढचा विचार करूनच रिजेक्ट केले होते. तर लक फॅक्टर तर तो तर आहेच, कारण लोक हिरो बनतात, आम्ही विलन बनून हिरो झालोय, हे उलट झालंय. पण त्यांची मेहनत पण तेवढी ते आहे. तर आहेच. आय थिंक डर, बाजीगर हे नेगेटिव्ह कॅरेक्टर कोण त्यांच्या कुणीही केला असता तर त्यांच्यापेक्षा जास्त चांगला नसता केला. आता मी बड्डेला बाजीगरचं ड्रेसिंग करून जाणार. अरे वा. मी आता बड्डेचं ट्रेंड चालू केलाय की आता प्रत्येक बड्डेला जाताना मूवीचं तर आहेच, पण आता बड्डेला जाताना पण ओल्ड 90sचे मूवीजचे एक एक लुक करून जायचे. मग तुम्ही ते ड्रेसिंग वगैरे कुठून करता? मी बनवतो स्वतः स्वतः. बनवता? हा, म्हणजे अरे वा. शिवायला वगैरे टाकतो. माझा एक टेलर आहे, त्या हिशोबाने मी करून घेतो. माझ्या साईजचं थोडी मिळणार आहे आता, ते म्हणूनच घ्यावे कुठले लागेल. कुठले लुक केलेत आतापर्यंत? सगळे मूवीचे केलेत, म्हणजे जब हॅरीमेट सेजल केला नाही, कारण त्यावेळेस मी होतो बँकॉकमध्ये. त्यावेळेस फक्त एअरपोर्ट वरती ते फोटो काढलेत मी रिंग बिंग बरोबर. म्हटलं आता आपण तर नाही FDFS ला चलो. मग नंतर आल्यावर कळलं अरे भाई पिढ गाय मूवी, मला रातच्या वगैरे चलो फिर महिने. आहे म्हणजे शाहरुखचे फॅन ऍक्सेप्टन्सी आहे की जे खराब आहे ते खराबच आहे आणि जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. तसं सलमान फॅनच्या बाबतीत एवढं दिसत नाही बरं का. सलमानचे फॅन ना रेटिंग नेतात की नाही भाई येतो भाई आहे बस, बॉडी काही असू दे तिकडे नाही, सिक्स पॅक हेच भाईचे. असंच माझा एक सलमानचा फॅन आहे, म्हणजे मित्र आहे, सलमानचा फॅन आहे तो खूप मोठा. तर म्हणजे लहानपणापासून फ्रेंड आहे मला तो. तर प्रत्येक मी आणि तो त्या दोघांनी तो मला प्रत्येक फिल्म घेऊन जातो सलमानच्या. आता तर बिझी असतो आम्ही, पण प्रत्येक मूवीला घेऊन जातो. प्रेम रतन धन पाहायला सुद्धा घेऊन गेलता मला. मी तो मूवी बघता बघता झोपून गेलतो, पण तो बघत होता पूर्ण पिक्चर तो प्रेम रतन धन पायो, काहीतरी मूवी. नाही, कसं असतं काही जणांना फक्त आपला ऍक्टर समोर दिसणं ह्याच्यात खुशी असती. मग तो किती बोर असून दे, तो दिसतोय ना मला बस. काय कारण तुम्ही ते ऍक्सेप्ट टेन्शन नाही घेणार. तुम्हाला ते ठीक आहे, तुम्ही मूवी सारखा बघणार, अरे बहुत बंगार मूवी काय आहे. पण जे मला माहिती आहे ना, अरे नाही माझा ऍक्टर दिसतोय ना बस, मी त्यालाच बघतोय फक्त बस. मूवीशी रिलेटेड मला काही घेणं देणं नाही. माझा ऍक्टर त्याचे चाललंय येणं जाणं दिसतंय मला, स्टोरी काही असं. हा असं असतं काही लोकांचं. आता अजून एक असं व्हायचं की हॅरीमेट सेजल बघितलं, मला पहिल्यांदा शाहरुखचे जे पण मूवी बघतो ना फर्स्ट डे फर्स्ट शो मला आवडतात. पण मी जेव्हा सेकंड टाइम बघितला तेव्हा ऍक्च्युली मला कळलं की हा गडबड आहे, हॅरीमेट सेजल इज झिरो. तेव्हा कळलं. पण शाहरुखचं एक मला चांगलं आवडतं की तो कधी एक्सपेरिमेंटेशनला नाही हा घालत. बरोबर, कारण की झिरो मध्ये पण खूप एक्सपेरिमेंट. आणि इव्हन एक म्हणजे मी ऑब्झर्व केलेली पण एक गोष्ट की ज्यावेळेला बाकीचे सलमान, आमिर हे नवीन ऍक्ट्रेस बरोबर ट्राय करतात, पण शाहरुखला ही भीती नसते की आपण एखाद्या वेल नोन ऍक्ट्रेस बरोबर काम केलं तर तिच्यामुळे आपल्याला काही ड्रॉबॅक होईल. त्या उलट बाकीचे थोडेसे वेल सेटल मोठ्या ऍक्ट्रेसला घ्यायला टाळतात. इव्हन ऑपोजिट पण आहे की शाहरुखने जे फिल्म म्हणजे हिरोईन्सला लॉन्च केले त्या मोठ्या झाल्यात. दीपिका असो किंवा अनुष्का असो, किंवा कम्पॅरिझन मध्ये आमिर आणि सलमानच्या ज्या लीड हिरोईन होत्या खूप साऱ्या होत्या. जे ऐश्वर्याची हे होती स्नेहा उल्लाल, आणि किंवा सोनाक्षी सोनाक्षी पण इफ यू कॅन से, झरीन खान, त्या कुठे मोठ्या नाही झाल्या. इव्हन यातल्या लगानची जी हिरोईन होती ती पण कुठे दिसली नाही नंतर. म्हणजे अशा खूप साऱ्या होत्या. तेरे नामची हिरोईन परत काही दिसली नाही कुठेच. म्हणजे त्यांच्या पण ज्या न्यू हिरोईन होत्या त्या कुठे दिसल्या नाही. पण शाहरुखच्या ज्या मोठ्या झाल्यात खूपच, ज्या त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं लीड झालं, तसं पण आहे. ऍक्च्युली आता दीपिकाचं पण एक हे आलं होतं, त्यांना त्या कल्की 2 मधनं आउट केलं.
त्यावेळेस त्यांनी एक पोस्ट टाकली होती आता ह्याला शाहरुख सोबत ट्विटरला. नाही म्हणजे किंगचं त्यांनी काही टाकलं नव्हतं. शाहरुख सोबत हात पकडला होता. हा, शाहरुख आणि एक पोस्ट टाकली होती की ह्यांनी मला काय सपोर्ट केला, मी ज्यावेळेस न्यू आलते, डिसिजन कसे घ्यायचे, काय घ्यायचे. ऍक्च्युली तो एक फॅक्टर आहे बरोबर. की कुठली मूवी करायची आणि तुम्ही काय डिसिजन घ्यायचं, तुम्हाला वर जायचं तर तुम्ही काय केलं पाहिजे. आता ठीक आहे, मी सलमान बरोबर मूवी केली म्हणून मला दुसरी मूवी आली की लगेच मी तिथं उडी मारली आणि ती मूवी फ्लॉप झाली, तर तिसरी मूवी मिळणारच नाही तुम्हाला. मग ह्या पण काही फॅक्टर आहे की जो सहकलाकार आहे त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन कसं केलं पाहिजे, की तुम्ही पुढं कसे वाढणार, तुम्ही कसे डिसिजन घ्यायला पाहिजेत, ह्या गोष्टी सर सांगतात. आणि को स्टार त्यांचे भरपूर आहेत जे की ते म्हणतात की त्यांच्याबरोबर काम केलं तर असं वाटत नाही की जुना माणूस काम करतोय, बरोबर. असं वाटतं की नवीन ऍक्टरच आहे तो. कारण रिटेक तुम्ही म्हणले तर तो करणार. इव्हन एक ते मुळशी पॅटर्नची ती मराठी ऍक्टर आहे बघा, याची आई समिता ओम. हा 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 तेच हा, तर त्यांचा कुठल्या तरी एक मूवी मध्ये एक रोल होता, तर त्यांनी फक्त चेहरा काहीतरी केला होता, असं नाही का, बोलताना त्यांच्या बरोबर बोलताना तो, तर त्यांना ते आवडलं होतं. तर दुसऱ्या टेक मध्ये त्यांनी तसं नाही केलं. तर त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही पहिला असं असं केलं होतं, त्यांना दाखवलं ते की तुम्ही हे असा चेहरा केला होता, तर तुम्ही ते प्लीज परत एकदा करता का, म्हणजे एवढं रिक्वेस्ट. आणि त्यावेळेस ते चांगले म्हणजे दिग्गज होते. म्हणजे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी कि नहीं नहीं वो वैसे ही तुमने किया था ना, ये बताओ उनको, ये ऐसा मुझे चाहिए, हे सांगू शकता तुम्ही. कारण तुम्ही मोठे ऍक्टर आहे, तुम्ही मराठी ऍक्टर, तरी ते रिक्वेस्ट की मैडम ये ऐसा आपने ये किया था, ये देखिए ये बहुत अच्छा लग रहा था, तो क्या आप ये फिर से ट्राय करेंगे. मग ती एकदा रिहर्सल करून तो टेक त्यांनी परत घेतला. म्हणजे ते हे त्यांनीच सांगितलंय, त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये मी बघितलं होतं. बरोबर. एक हे आहे की बॉलिवूडचे जे मोठे मोठे ऍक्टर्स आहेत ते लोक हॉलिवूड मध्ये कधीच नाही गेले. म्हणजे गेले तरी पण छोटे रोल वगैरे असे मिळतात. प्रियांका चोप्रा पण बघितला, पण तिला लीड सिरीज मिळाली, पण मूवी लीड असं मोठा मूवी नाही मिळाला कधीच अजूनपर्यंत. तर शाहरुख सोबत चर्चा झाली होती मध्ये, लिओनार्डो डिकॅप्रिओ आले होते मुंबईमध्ये, पण तो मूवी कधी बनलाच नाही. तर तुम्हाला वाटतं की शाहरुखने कधी हॉलिवूडचा मोठा विचार केला पाहिजे? ऍक्च्युली त्यांचा असा विषय आहे की ते बॉलिवूड, जे लोक आपण हॉलिवूड बोलतो, लोकांनी बॉलिवूडला हॉलिवूडशी कम्पेअर केलं पाहिजे. अशी इंडस्ट्री बॉलिवूड झाली पाहिजे, असं त्यांचं स्वप्न आहे. त्याच्यामुळे ते बाहेरची टेक्निक, बाहेरचे स्टंटमॅन, म्हणजे जेवढं त्यांना बाहेरनं जे करता येईल त्या गोष्टी आणून ते एक्सपेरिमेंट करतात मूवीज मध्ये. की उद्या नाही का लोकांनी पण विचार केला पाहिजे, अरे हॉलिवूड वो क्या करतात, एक आपला बी मूवी काहीच आहे खतरनाक, म्हणजे कंपॅरिझन. असं त्यांची इच्छा आहे. ते भरपूर इंटरव्ह्यू मध्ये तेच म्हणतात की मला असं बॉलिवूड बनवायचं की हॉलिवूड लोक विसरले पाहिजे आपले, जे म्हणतात ना मार्वल सिरीज ये वो. मार्वलवर पण त्यांनी बोलले होते की मार्वलकडे प्रत्येकाकडे एक सुपर पॉवर आहे. आपले देव बघा, त्यांच्याकडे पण आहे. विष्णूकडे चक्र आहे, ती एक सुपर पॉवर झाली. शंकरकडे त्रिशूळ आहे किंवा त्यांचा तिसरा डोळा आहे. म्हणजे हे अव्हेंजर्स जे आहेत ते एक आपल्या संस्कृतीचा पार्ट आहे, जे त्यांनी ऑब्झर्व करून घेतलाय. बरोबर. आणि त्यांनी अव्हेंजर्स म्हणून नाव दिलेत, फक्त प्रत्येकाला एक वेगळी सुपर पॉवर देऊन. ह्या गोष्टी आपल्याच आहेत बोले, पण ते ऑब्झर्व करून ते करतात, आपण करत नाही. आपण म्हणतो जाऊन दे, हे असं आहे, अरे नाही नको. ब्रह्मास्त्रामध्ये त्यांनी जो रोल केला होता याचा वानरअस्त्र, त्याच्यामध्ये तो पण रोल मस्त होता. छोटासा 5 मिनिटाचा असेल बहुतेक, पण मस्त रोल होता तो एक केमिओ. आता किंग मध्ये एक त्यांनी ऍक्शन डायरेक्टर आणलाय. बॅटमॅनचा जो मूवी आहे, जो फेमस मूवी आहे जोकरवाला, तो म्हणजे ते असे भरपूर फिल्म केलेला तो ऍक्शन डायरेक्टर आहे. तर त्यांचं विजन तेच होतं की बॉलिवूडला दुसऱ्या कंट्रीज मध्ये नेलं पाहिजे. त्यामुळे ते त्यांना ऑफर्स खूप येत असणार हॉलिवूडचे, बट त्यांनी कधी केलं नाही कधी. सलमानचा तो एक मूवी होता मॅरीगोल्ड म्हणून, आठवतं तुम्हाला? त्यात हॉलिवूडची हिरोईन नव्हती ती, पण एक होती, बाहेरचीच होती. तो काहीतरी खूपच मोठा फ्लॉप फिल्म, खूप मोठा फ्लॉप, पण तो इंग्लिश होता मूवी पूर्ण. ओके. मॅरीगोल्ड म्हणून होता. कुठल्या ह्याच्यातला शाहरुख खान जास्त आवडतो? म्हणजे रोमॅन्टिक वाला आवडतो, ऍक्शन वाला आवडतो, का अजून थोडासा एक देशभक्तीपर टाईप तशावाला, का अगदीच माय नेम इज खान तशा टाईप वाला? रोमॅन्टिकच. मला देशभक्तीवाला थोडाफार, आणि थोडाफार हा नेगेटिव्ह रोल, रईस, बाजीगर, किंग मध्ये पण तो ट्रेंड विषय झाला.
पण रोमॅन्टिक इज ऑलवेज रोमॅन्टिक. रोमांसचा तर किंग. म्हणजे तुम्हाला वाटतं की आता जी रोमॅन्टिक फिल्म सपोज त्यांनी केली पाहिजे, पण ती थोडी मेच्युअर रोमॅन्टिक फिल्म केली पाहिजे, मेच्युअर इन द सेन्स की ते चिनिकम सारखं होऊन जाईल. बघितलं तुम्ही? पण त्याच्यामध्ये एज गॅप होता खूप. मग आता तोच होणार. नाही पण सपोज आता मला तर खरंच म्हणजे नाही विद्या बालन किंवा काजोल राणी मुखर्जी त्यांच्या एजचे ना जवळपास, तर तशी मेच्युअर होऊ शकते, किंवा कुछ कुछ होता टू होऊ शकतो एक काजोल आणि अजून एक कुठली हिरोईन घेतली मेच्युअर थोडी, मेच्युअर लव्ह स्टोरी. सेम आता असं नॉर्मल स्कूल कसं आहे 90s आणि आता जेनझी जे आहे यंग जनरेशन, तर त्यांना आता त्या गोष्टी नाहीत. आता हे सय्यारा आला, ठीक आहे, थोडासा वाईब वाढला त्या गोष्टीचा, पण आता एखादी ऍक्शन मूवी आली की लोक विसरून जाणार. ह्या जर मूवी कंटिन्युटी मध्ये तुम्ही प्रेझेंट करत राहिले फक्त रोमांस रोमांस रोमांस, तर तो एक रोमांसचा काळ होतो. पण एक रोमांस आला, मधनच एक कॉमेडी आली, मधनच एक ऍक्शन आली, मग काय म्हणतात त्याला, प्रेक्षक हा एका जागी राहत नाही ना. बरोबर. रोमॅन्टिक, अरे यार कॉमेडी पण चांगली होती, अरे आता काय झालंय, आता फॅड आहे देशभक्ती नाही, काय म्हणतात त्याला, भक्तीचे एक पिक्चर. जसं आता हा आला नरसिंह अवतार, त्याच्या आधी तुम्ही साऊथचा बघितला होता हनुमान, त्याची तर आम्ही वेट करतोय की त्याचा आता सेकंड पार्ट कधी येतो. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत, असं आपण नाही करू शकत. कांतारा पण त्या टाईप मध्ये. तर मग कसं आहे, आता 90sचा काळ कसा होता, पूर्ण रोमॅन्स, त्याच्यामध्ये भांडणं, ऍक्शन मूवी कुठल्याही नव्हत्या. तसं आता आहे की आता सगळं मिक्सअप मध्ये येते, तर पब्लिक एका जागी थांबून नाही राहते. बरोबर. तुम्हाला वाटतं की OTTने कुठं सिनेमाजला फरक पडलाय, की म्हणजे लोक कमी जातात सिनेमा थिएटरमध्ये? हा, तो तर फरक पडलाय. कारण आता OTT झाल्यामुळं कसं आहे, आता मला वेळ मिळाला नाही, आज ऑफिसवरनं लेट सुटलोय, जाऊन दे टीव्हीला लावा, आपलं बसा, घर फॅमिली पण बघल, पैसे पण वाचले, बाहेरनं बर्गर पिझ्झा मागवर इथंच आणि करा पार्टी घरातच. ते पण आहे की म्हणजे किती 2-3 आठवड्यात येऊन जातो पिक्चर OTT वरती, 3-4 आठवड्यात. त्याच्यावर ना SRK एकदा बोलले होते पठाण रिलीज होण्याच्या आधी, की आता पुढे OTT आणि थिएटरच्या कम्पॅरिझनवर, आणि त्यांचे मूवीज आता तुम्ही बघितले तसेच आहेत. ते बोलले होते की थिएटर जाण्याचा आता एक एक्सपिरियन्स मार्वल थिएटरिकल एक्सपिरियन्स, म्हणजे पठाणच्या वेळेस लोक त्या झुमेच्या पठाणवर नाचतायत वगैरे, ऑडियन्सला एक असा वेगळा एक्सपिरियन्स भेटतो की हा मी पुढे जाऊन नाचावं, जवान मध्ये ते थ्रिल वगैरे, तर तो एक एक्सपिरियन्स झाला पाहिजे. त्यांनी बोलले साधे फिल्म बघण्यासाठी कोण जात नाही थिएटरला, म्हणजे काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे. कांतारा जसं तुम्ही म्हटलं, कांतारा किंवा अॅनिमल त्या टाइप्स होता थोडाफार. मी हनुमान सांगितला, पुष्पा, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची मारधाड असेल तर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलची मारधाड द्यावी लागेल. म्युझिक, बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं. मला वाटतं हे बाहुबली पासून स्टार्ट झालं नाही काय, लार्जर दॅन लाईफ असा. बाहुबली, RRR मोठा फिल्म पाहिजे जेव्हा थिएटरिकल एक्सपिरियन्स, म्हणजे मार्वल कसं करतं की एक थिएटरिकल एक्सपिरियन्स देतो ऑडियन्सला पूर्ण. बाहुबलीचा विषय निघलाय तेव्हापासूनच एक साऊथकडे इंडस्ट्री कुठेतरी शिफ्ट होतीये अशी सुरुवात झाली होती. त्याच्यात शाहरुखचे मध्ये 1-2 फिल्म फ्लॉप झाले, मग त्याच्यानंतर ऍटलीनी बराच बुस्टअप दिला जवाननी. तर मग आता वेगवेगळे एक्सपेरिमेंट पण होत आहेत. तर एवढ्या सगळ्या गोंधळात असं वाटतं का कधी, एक मराठी माणूस म्हणून आणि शाहरुखचे फॅन म्हणून, शाहरुखने मराठी मूवी पण एखाद्या बनवायला पाहिजे किंवा सपोर्ट केला पाहिजे? वाटतं, खूप मनापासून वाटतं की त्यांनी एखाद्या मूवीला, भलेही तुम्ही मूवीमध्ये काम नका करू, पण प्रोड्यूस करा, की त्याला हेल्प करा की ती कशी वाढली पाहिजे. प्रियांका चोप्राची पेबल प्रोडक्शन्स करते, पर्पल पेबल प्रोडक्शन्स. त्यांचा तो कुठला होता मूवी, पाणी आता आलाय जस्ट, अभिनय कोठारे कोणता तो आहे त्याच्यामध्ये. आता एक कुठला तरी आलं ते इन्स्पायर्ड बाय शाहरुख खान असं काहीतरी टाकलं होतं एकाने पोस्ट. जस्ट आय थिंक तोच मूवी असेल. त्यांनी स्पेशल थँक्स खूप मोठा एक पॅराग्राफ लिहिला होता मूवीच्या स्टार्टिंग. अखिलने टाकलं होतं का हे? आता चालूच आहे तो थिएटरला. बऱ्याच म्हणजे बॉलिवूड मधल्या बऱ्याच मोठ्या पण अमिताभ बच्चन पासून ते याच्यापर्यंत बऱ्याच जणांनी मराठी मूवीज प्रोड्यूस केलेली आहे, पण शाहरुखने कधी आतापर्यंत नाही केलेली. माधुरीने पण केली होती ना? हो, केली ना, केली याच्यामध्ये बकेट लिस्ट. हो, एक पॅन इंडिया ही नवीन टर्म आली ना, म्हणजे साऊथचे डिरेक्टर्स मोस्टली करतात मूवीज. तर एक पॅन इंडियाची टर्मला तुम्हाला काय वाटतं की पॅन इंडिया असायला हवी का मूवीज? म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही पॅन इंडिया बनवायला जाता मूवी, तेव्हा ती म्हणजे कुठेतरी फसती.
त्याचा आपण तो कुठला मूवी बघितला होता, बडे मिया छोटे मिया, तो त्यांना म्हणलं की 1000 करोड कमवू, पण तो काहीच कमवलं नाही त्यांनी. तर कुठेतरी फसतात तो वाटतं हिंदीवाली ऑडियन्स, म्हणजे हिंदी जे फिल्म इंडस्ट्रीवाले आहेत. साऊथच्यांना जमतं कारण की त्यांच्याकडे ऑडियन्स खूप आहे, ते सगळे थिएटरला बघतात, त्यांच्याकडे तिकीटची एक फिक्स्ड रेट आहे, त्यांच्याकडे सिस्टम आहे प्रॉपर, की एवढेच म्हणजे तुम्ही तिकीट. ह्याच्यावरच माझे जे क्लॅशेस झाले होते आता मध्ये, कुली आणि वॉर 2. मी याला म्हणलं कुली चालणार, हा म्हणला नाही वॉर 2 चालणार. बरोबर. मी म्हणलं अरे वॉर 2 हा फक्त बॉलिवूडवाले बघणार, बरोबर, साऊथवाले कमी बघणार, पण कुली साऊथवाले सगळे बघणार आणि बॉलिवूड तर बघणारच बघणार. तर म्हटलं हे कम्पॅरिझन होतंय, त्याच्यामध्ये स्टार कास्ट पण आहे, त्याच्यामध्ये तो मास महाराजा कोण तो आपला, वॉर मधला का? नाही कुली मधला, कुलीमध्ये यार काय नाव रे, नागार्जुन. त्याच्यात नागार्जुन आहे, रजनीकांत आहे, त्यानंतर तो आमिर खान पण आहे, उवा म्हणून एक आहे, तो पण सुपरस्टारच आहे. मी म्हटलं आता हे 3 सुपरस्टार एकत्र आलेत, 3 सुपरस्टारचे 3 फॅन क्लब येणार तिथं बघायला. इथं तुझा ज्युनियर एनटीआर फक्त ऋतिकचे तर एवढे फॅन क्लब आहेच नाही. ज्युनियर एनटीआर बॉलिवूड मध्ये कसं चालणार लगेच. ह्याचं चाललं, शेवटी गप बसला, म्हणलं ओके कळलं मला आता हे. नाही ते YRF ने स्पाय युनिव्हर्स पूर्ण कचरा करून टाकला. 2 दिवसात माघार, 2च दिवसात.